सुरुवात करूया. डोळे बंद. हवं अशी बैठक स्थिती. पूर्ण शरीर एकदम शिथिल. देहधारणा म्हणजे आपल्या शरीरावरती लक्ष द्यायचंय. दोन्ही पाय रिलॅक्स आहेत. दोन्ही हात, शरीराची मागची बाजू, बाजू, श्वासावरती लक्ष. ओंकार करणार आहोत. एक मकार लांबवलेला, ओ कमी, मकार जास्त. एक श्वास सोडून देऊया. दीर्घ खोलवर श्वास भरून घेऊया. ओ. दोन्ही हाताच्या तळव्यांचं घर्षण निर्माण झालेली डोळ्याभोवती. काल आपण योगिक आहाराबद्दल बघत होतो. आपण बघितलं की मन हे सुद्धा अन्नमय आहे. आहार त्याचा अर्थ बघितला. नंतर यथा अन्नम तथा मनः हे जे छांदोग्य उपनिषद मध्ये दिलंय की आपण जे जे अन्न खातो त्याच्यानुसार आपलं मन बनतं आणि म्हणूनच आपलं अन्न हे आपण जे काही जेवतो ते शुद्ध आणि सात्विक असेल तर मन सुद्धा शुद्ध आणि शक्तिशाली होतं. योग साधकाचा आहार कसा असला पाहिजे तर सात्विक, सीमित आणि संतुलित. सात्विक म्हणजे काय? सात्विक म्हणजे काय? सात्विक म्हणजे काय? सांगा, सात्विक म्हणजे काय? त्यामध्ये मांसाहार वगैरे नसावा. पण सात्विक या शब्दाचा मांसाहार नसावा, मग मांसाहार वेगळा झाला. ओके नाही, तुम्ही त्याला मांसाहार म्हटला. हा, पण मग सात्विक म्हणजे काय? अर्थ याच्यामध्ये तत्व आहे. याच्यामध्ये तत्व आहे तो सात्विक आहार. हा, मग तुम्ही सत्व हा शब्द कोणत्या अर्थाने काढता म्हणजे घेतला आहे इथे? सत्व म्हणजे आपण त्याच्यामधली जीवनसत्व वगैरे आली. नाही नाही आहारामध्ये नाही नाही तसं नाही. मग तसं तर मांसाहारामध्ये पण जीवनसत्व असतात. तसं नाही. सत्व आपल्याला त्रिगुण माहित आहेत, बरोबर? सत्व, रजस, तमस हे 3 गुण माहित आहेत. तर त्याच्यामधला जो सत्व गुण आहे तर सत्व गुणांनी युक्त असलेला आहार त्याला सात्विक आहार असं म्हटलेलं आहे. एखादी व्यक्ती सात्विक आहे असं आपण म्हणतो, व्यक्तीला सुद्धा म्हणतो की नाही? एखाद्या व्यक्तीलाही म्हणतो. म्हणजे काय? मग तो मांसाहार करत नाही म्हणून सात्विक आहे का? नाही. पण मॅडम काय तर सात्विकता तुम्ही कशाला मानता हे तुमच्यावर डिपेंड आहे. पौष्टिक पण साधा आहार. सात्विकता तुम्ही कशाला मानता हे तुमच्यावर डिपेंड आहे. तसं नाहीये, आपल्यावर डिपेंड आहे नाहीये. आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 3 गुण सांगितलेले आहेत. सत्व, रजस आणि तमस हे जे गुण सांगितलेले तर त्याच्यामध्ये सत्व गुण, रजस म्हणजे जे आपल्याला जसं आता तुम्ही म्हटलं की एखादा शांत होता, तुमच्यातले चांगले गुण विकसित होतात तर तो सत्वयुक्त आहार झाला. रजस आहार म्हणजे जे साधू संन्यासी वगैरे जे खातात ते की फलाहार वगैरे या गोष्टी झाल्या सात्विक झाल्या, बरोबर? किंवा तुम्ही आता साधं उसळी जरी म्हटल्या तरी उसळींमध्ये मुगाची उसळ ही पचायला हलकी असते आणि उडदाच्या पचायला जड असत. म्हणजे असं म्हटलं जातं की उडदाची डाळ इज इक्विव्हॅलंट टू मांसाहार पचण्यासाठी. म्हणजे
इतकं नाही पण तितक्या पटीचं तुम्हाला ते पचायला जड असतं. हा, तर आपल्या याच्यामध्ये सुद्धा आपण आहार घेतो तर तो आपला ज्या पद्धतीचा घेतो त्याच्यानुसार मन आपण म्हटलेलं आहे. हा, तर राजसिक आहार आपण आता पण बघणार आहोत. राजसिक आहार, तर तो राजसिक आहार भाज्यांचाही असू शकतो ना. राजसिक आहार म्हणजे थोडक्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर एखादा राजा असेल तर त्याच्या समोरची थाळी कशी असणार आहे? शाही त्यालाच आपण राजेशाही म्हणतो. हा, पंचपक्वान्नांनी युक्त असेल, थोडस मसालेदार असेल, हो की नाही? म्हणजे आणि मग ते अन्न खाऊन तशा प्रकारचे गुण त्याच्यामध्ये येणार आहे. आता एखाद्या राजाला युद्ध करायचं असतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे परत त्याला राज्यसभेमध्ये सुद्धा विचार करून राजनीती, कूटनीती सगळ्या गोष्टीचा अवलंब करायचा असतो. मग त्याच्यानुसार त्याचा आहार पाहिजे. कळलं? एखादा सैनिक आहे तर सैनिकाचा आहार हा राजसिक आहारामधला येणार की नाही? सात्विक साधू संन्यासांचा आहार किंवा एखाद्याला मोक्षाकडे त्याला ज्याचा मार्ग आहे तर त्यांनी राजसिक आहार त्याचा तो नसावा, कारण त्याच्यानुसार त्याचं मन बनणार आहे. तर याच्यामध्ये गुण म्हणजे जे त्रिगुण आपण जे शिकतो आहोत, सांख्यमध्ये तुम्ही शिकला आहात, रजस, तमस आणि सत्व हे 3 गुण. तर त्याच्यामध्ये जे सत्वगुण म्हटलेले आहे की तो तसा आहार की जो आहार घेतल्यानंतर तुमच्यातले सत्व गुण वाढीला लागतात तर त्याला सात्विक आहार असं म्हटलेलं आहे. आणि सीमित म्हणजे काय की ठराविक पोर्शन असलेला म्हणजे मिताहार थोडक्यात. नंतर संतुलित, आता इथे आपण म्हणलंय की संतुलित मध्ये सगळ्या प्रकारची जीवनसत्व वगैरे येतात तर तो संतुलित आहार झाला. म्हणजे तुमची हाईट आहे, तुम्ही काय काम करता त्याच्यानुसार सगळे जीवनसत्व असलेला आहार तो तुम्ही घ्यायचा. आता योग साधकाचा आहार त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे? सात्विक, सीमित, संतुलित. आता योग साधकाची जीवनशैली कशी असणार आहे त्याच्यानुसार त्याचा तो आहार इथे असणार आहे. आता हठयोगामध्ये आहार त्याच्यामध्ये मॅडम, सात्विक हा, आहार, मॅडम सात्विक आहाराचं एखादं उदाहरण द्या ना, म्हणजे कुठला आहार अन्न असावं? आपण पुढे पुढे येणार आहे आपण तेव्हा बघूया. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं ठीक आहे. हठयोगाचा आहार, हठयोगामध्ये काय सांगितलंय? मिताहाराला खूप महत्व दिलेलं आहे. तर आपल्याला 5 यम आणि 5 नियम माहिती आहेत, बरोबर? तर हठयोगामध्ये 10 यम, 10 नियम किंवा दुसरीकडे सुद्धा 10 काही योग ग्रंथांमध्ये 10 यम वगैरे आपल्याला सगळे असे सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा मिताहाराला त्यांनी खूप महत्व दिलेलं आहे. आता याच्यामध्ये हठयोगामध्ये काय म्हटलेलं आहे की सुस्निग्ध, आता इथे नुसतं स्निग्ध आहार म्हटलेलं नाहीये. सु हा शब्द आपण लावलेला आहे. सु म्हणजे काय? योग्य प्रकारे स्निग्ध असलेला असा आहार. आपण सुविचार म्हणतो. आपण विचार तर सगळेच जण करतात, पण ज्यावेळेला चांगला विचार करतो त्यावेळेला सु हा शब्द लावलेला असतो. तसं इथे सुस्निग्ध म्हटलेलं आहे. मधुर चवीचा आहार. नंतर मधुर म्हणजे गोड, आपण अगदी साखरेने युक्त असं नाहीये. इथे पिष्टमय पदार्थ जरी तुम्ही खाल्लं तरी त्याचं शर्करेमध्ये रूपांतर होतं, आपण बघितलंय. तर इथे मधुर चवीचा असा आहार. त्याच्यानंतर एक मिनिट. चतुर्थांश विवर्जित. चतुर्थांश म्हणजे काय की आता पोट आपण जर विचार केला की एक सर्कल पोट, असं एक गोलाकार पोट आहे, तर त्याचा 1/4 भाग त्यांनी काय सांगितलंय की विवर्जित म्हणजे काय की तो मोकळा सोडायचा आहे. आपण 1/4 पोटाचा भाग मोकळा सोडायचा आहे. आणि भुज्यते शिव संप्रीत्यै मिताहारः स उच्यते. आणि मिताहार त्याला आणि कशाला म्हटलेलं आहे की आपण शिवाला आपण अर्पण करून ते जेवण आपण जेवणार आहोत, तर त्याला त्यांनी मिताहार असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा सगळ्यात किती त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे की आपलं उदर भरण्यासाठी आहार घ्यायचा नाहीये, तर आपण तो आधी शिवाला अर्पण करायचा आहे आणि मग आपण नंतर तो घ्यायचा आहे.
त्याचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचा आहे आणि अशा याला आपण मिताहार असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या मिताहाराला खूप महत्व योगामध्ये दिलं गेलेलं आहे. घेरंड संहितेमध्ये काय म्हटलेलं आहे, अशाच प्रकारचा मी हठप्रतिपिका आणि घेरंड संहिता साधारण समान अर्थाचे बरेच श्लोक आपल्याला त्याच्यामध्ये आढळतात. शुद्धम, आता इथे शुद्ध त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे अगदी चांगलं असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. सुमधुर, स्निग्ध, उदर अर्ध विवर्जितम, याच्यामध्ये सांगितले त्यांनी अर्धा भाग मोकळा सोडायचा आहे. भुज्यते सुर संप्रीत्या, इथे सुर म्हणजे देवाला तुम्ही अर्पण करून मग तुम्ही घ्यायचंय, तर त्याला मिताहार असं विदू म्हणजे शहाण्या व्यक्तींनी किंवा विद्वान व्यक्तींनी त्याला मिताहार असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये आता पुढे येईल तो श्लोक. मिताहारम विना यस्तु योगारंभम तु कारयेत, नाना रोगो भवेस्तस्य किंचित योगो न सिद्ध्यति. म्हणजे आपण योगाला आरंभ करायचा आहे. तुम्ही योग साधना ज्या वेळेला शिकायला सुरुवात करता, तर त्यावेळेला तुम्ही पोट भरून जेवण कधीही जेवायचं नाहीये. म्हणजे अर्धा भाग तुम्ही मोकळाच, अर्धा भाग तुमचा भरलेला पाहिजे जेवता त्यावेळेला. 1/4 भाग पाण्याने भरला पाहिजे आणि 1/4 भाग तुमचा मोकळा. म्हणजे अशा प्रकारचं तुमचं उदर जेवताना भरलेलं असलं पाहिजे. तर म्हणून त्यांनी म्हटलंय की तुम्ही योग साधनेला जेव्हा सुरुवात करता त्यावेळेला तुमचं मिताहारावरती तुमचा भर असला पाहिजे. आणि जर तुम्ही मिताहार नाही केला तर तुम्हाला अनेक रोग होऊ शकतात आणि योग तुम्हाला साध्य होत नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच मिताहाराला खूप महत्व दिलेलं आहे. आता तो मिताहार म्हणजे कसा असला पाहिजे, योग्यानी कसं जेवण करायचं आहे रोज, तर अन्नेन पुरयेत अर्ध, अन्नाने अर्धा भाग, मी जसं म्हणलं की एक पोटाचा जर आपण सर्कल एक गोल मानला तर अर्धा भाग तुम्ही पोटाचा अन्न असलं पाहिजे. तोयेन तू तृतीयकम, 1/3 भाग तुमचा पाण्याचा असला पाहिजे. आता याच्यामध्ये एक घेरंड संहितेमध्ये त्यांनी 3 भाग करायचे सांगितले, हठप्रदीपिकेमध्ये 4 भाग सांगितलेले. पण तुम्ही जर विचार केला तर साधारण तोच अर्थ होतो. उदरस्य तुरीयांशम संरक्षण वायुचरणे, 1/3 म्हणजे घेरंड संहितेमध्ये त्यांनी म्हटलं काय की 3 भाग करा. 1 भाग तुम्ही अन्न घ्या, 1 भाग तुम्ही पाणी घ्या आणि 1 भाग तुम्ही हवेसाठी मोकळा सोडा. हठप्रदीपिकेमध्ये म्हणलंय द्वौ भागो पुरयेत अन्न, म्हणजे 2 भाग तुम्ही अन्नाचा घ्यायचा आहे. म्हणजे 1/4 जर आपण म्हणजे 4 भाग केले पोटाचे, तर अर्धा भाग तुम्ही अन्न, 2 भाग म्हणजे अर्धा भाग तुम्ही अन्न झालं. त्याच्यानंतर तोयेनं 1/4 भाग पाण्याचा आणि वायू संचारासाठी 1/4 भाग असा मोकळा सोडायचा आहे. आता याच्यामध्ये वायू संचारासाठी 1/3 किंवा 1/4 म्हटलंय. का बरं म्हटलं असेल? का बरं म्हटलं असेल? ठीक आहे. आपण आता इथे त्यांनी इथे म्हटलेलं की पाण्यासाठी म्हणजे 1/4 किंवा 1/3 भाग अन्नाचा भाग तर आपल्याला समजला, पण पाणी याच्यामध्ये नुसतं पाणी जे आपण ग्लासात घेऊन पितो तेच अपेक्षित आहे असं नाहीये. याच्यामध्ये द्रव स्वरूपात तुम्ही जे काही घेता, म्हणजे आपण जर पातळ आमटी किंवा रस्सा भाजी केली त्याच्यात पाणी असतं. जेवण झाल्यावरती ताक पितो त्याच्यात पाणी असतं, बरोबर. म्हणजे तुम्ही कुठलंही अन्नामध्ये जो काही द्रव स्वरूपामध्ये जे काही घेता तर तो भाग इथे तोयेन मध्ये येणार आहे. आलं लक्षात? म्हणजे नुसतंच पाणी प्यायचं असं नाहीये. आणि उरलेला भाग आपण हवेसाठी त्यांनी वायू संचारासाठी मोकळा ठेवा असं सांगितलंय. तर बघा, मला वाटतं पुरुषांनी सुद्धा मिक्सर मध्ये ऍटलिस्ट कधी कोणी स्वतः केलं नसेल, पण घरातल्या आपल्या गृहिणी करत असतात तेव्हा त्यांनी बघितलं तर असेलच की मिक्सरचं भांड ज्या वेळेला आपण लावतो मिक्सरवरती चटणी वाटायची असते, तर ते पूर्ण भरतात का मला सांगा बरं? पूर्ण भरतात का? आहे अर्ध भरायला.
पुरुषांनी कोणी ऑब्झर्व केलंय का? पुरुष आहे त्याच्यामध्ये, त्यांनी ऑब्झर्व केलंय का कधी? कोणी बघितलंय का मला सांगा? चटणी वाटताना बघितलंय का? चटणी भाकरीची चटणी किंवा मसाल्याची चटणी, काहीही मिक्सर मध्ये तुम्ही अगदी इडली डोशांचं जरी वाटायला घेतलं तरी सुद्धा कोणी ऑब्झर्व केलंय का? आणि नसेल केलं तर जरूर करा. काय होतं आपल्या पोटाचं हे तुमच्या लक्षात येईल. हं आता आपण जर चटणी एखाद्या भांड्यामध्ये वाटायला घेतली, शेंगदाणे बिंगदाणे मिरची लसूण बिसून सगळं टाकलं आणि साधारण अर्धा भाग भरतो आपण, अर्धा किंवा पाऊण भाग भरतो. पूर्ण कधी भरत नाही, कारण का पूर्ण भरलं तर काय होतं, ते बाहेर येतं सगळं, पाणी बाहेर येईल. म्हणजे सुक्का भाग आपण एक घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकतो. पाणी भरल्यावरती अर्धा ते पाऊण भाग मिक्सर भरतं आणि वरचा भाग हा नेहमी मोकळा असतो. तो जर नाही ठेवला तर ती चटणी वाटताना झाकण उडून बाहेर येते किंवा असं बाहेरून गळायला सुरुवात होते. हो की नाही? मग वायू संचारासाठी तो मोकळा का ठेवावा हे आता तुम्हाला कळलं असेल, की आपलं जे स्टमकमध्ये, जठरामध्ये ज्यावेळेला अन्न जातं, तोंडामध्ये आपण चावतो त्याच्यामध्ये लाळ मिक्स होते. लाळ मिक्स झाल्यानंतर आपण जे सॉलिड स्वरूपात, घन स्वरूपामध्ये जो काही घास घेतलेला आहे, तर त्याचं सेमी सॉलिड होतं. म्हणजे त्याचं पातळ-पातळ चावल्यानंतर त्याचे जे अन्नाचे बारीक-बारीक घटक होतात. जसे आपल्याला पोळी भाजीचे दिसतात तसे राहत नाही. हो की नाही? आणि मग ते पातळ झालेलं आपण गिळतो. लाळेबरोबर ते गिळलं जातं. पिष्टमय पदार्थांचं अर्धपचन हे तोंडामध्ये होत असतं हे लक्षात घ्यायचंय. त्यामुळे आपण अन्न आपल्याला जे सांगितलेलं आहे, की आपण 32 वेळा एक घास चावावा. हं. तुम्ही जर खरोखर चावून बघा 32 वेळेला, 32 वेळा काय अर्ध्या 10-15च्या आतच आपल्या पोटामध्ये घास गेलेला असतो. एवढा 32 वेळा कोणीही चावत नाही. पण हा एक घास 32 वेळा चावण्यामागे कारण काय आहे, तर तुम्ही ज्यावेळेला लाळ त्याच्यामध्ये मिक्स होते, लाळेतलं टायलिन नावाचं एन्झाइम येते त्याच्यात मिक्स होतं आणि पिष्टमय पदार्थाचं तिथे पचन व्हायला तोंडात सुरुवात होते. अर्धपचन हे इथे होतं आणि नंतरचं पचन हे आतमध्ये पोटात गेल्यानंतर होत असतं. आणि जर तुम्ही इथे तोंडामध्ये जर तुम्ही मोठे-मोठे जाडे-भरडे घास खाल्ले, तर ते अर्धवट पचलेलं अन्न पुढे जातं. त्याच्यावरच पुढची प्रक्रिया होते आणि त्याचंच पुढे एक तर न पचता पुढे जातं किंवा त्याचं पुढे फॅट होऊन कुठेतरी आपल्या शरीरामध्ये साठून राहतं. म्हणून अन्न हे नेहमी चावून-चावून खावं असं म्हटलेलं आहे. हं. आणि मग तो जो पोटामध्ये ज्यावेळेला हे अन्न जातं, त्यावेळेला स्टमकचं काम काय असतं? मिक्सर सारखं असतं. तुम्ही जर स्टमकचे चित्र बघितले आतमध्ये, तर त्याला अशा घड्या-घड्या आतमध्ये दिसतात. हं. अशा लाईनी-लाईनी अशा थोड्याशा तुम्ही YouTubeवरती काढून बघा. तर त्याच्यामध्ये ते अन्न त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं आणि काही गोष्टींचं मग आतमध्ये ते पचन व्हायला सुरुवात होतं. तर ते तिथे घुसळण्याचं मिक्सर सारखी क्रिया साधारण पोटामध्ये, स्टमकमध्ये आपल्या होत असते जठरामध्ये. मग त्याला जर तुम्ही वरती वायू संचारासाठी मार्ग नसेल, तर ते काय होतं अन्न नलिकेतून वर-वर येतं. आपण जर अगदी पोट भरून अन्न जेवलं, तर ते नंतर घशाशी येतं की नाही थोड्या वेळाने? का बरं येतं ते? कारण काय त्याला आपण मोकळी जागाच सोडली नाहीये फिरण्यासाठी. लग्नाचं जेवण जेवलं, तर मग येतं ना नंतर थोडंसं वरती-वरती येतंय असं एक फिलिंग येतं की नाही? कारण आपण एरवीपेक्षा ते खूप आवडतं म्हणून जेवतो किंवा गोडाचे पदार्थ जास्तीचे असतात ते खातो. भाज्या वेगळ्या असतात ते जास्त खातो. पण त्यावेळेला आपण निदान एवढं करायला पाहिजे की नेहमीचे पदार्थ खाऊ नका आणि वेगवेगळ्या चवी घ्यायच्या तर तेवढं घेऊनच तुम्ही म्हणजे तुमचं जिभेची चव आणि मन भरून घ्या. म्हणजे हे आपण थोडंसं करायला पाहिजे. तर हा वायू संचारासाठी मार्ग ठेवा असं इथे आपल्याला ग्रंथांमध्ये सांगितलेलं दिसून येतं. हं. आता हे मला वाटतं सगळ्यांना समजलेलं आहे. इथपर्यंत समजलेलं आहे सगळ्यांना, की आपल्याला अर्धा भाग पोटाचा अर्धा भाग अन्न, 1/4 भाग पाणी आणि 1/4 भाग हा अ, हवेसाठी, वायूच्या संचारासाठी मोकळा सोडायचा आहे. हं. आणि याच्यामध्ये 1/3, 1/3 म्हणलंय घेरंड संहितेमध्ये, हठप्रदिपीकेमध्ये 1/4. पण त्याचा मतितार्थ एक सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आता कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत? काय चांगलं आहे? काय वाईट आहे? आता हा जो आहार आहे, हा योग साधकाचा आहार आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचंय. ही सगळी
मोजपट्टी ही सगळ्यांना लावायची नाहीये. ज्यांनी योग साधनेला सुरुवात केलेली आहे अशा साधकांनी कुठला आहार घ्यायचा आहे हे इथे सांगितलेलं आहे. मग थोडी गल्लत करू नका की नॉर्मल पीपल आताचा आपण सांगितलेला आहार आणि हा आहार एकत्र करू नका. योग साधकाचा आहार कसा असला पाहिजे तो योग ग्रंथांमध्ये कसा सांगितलाय याचा आपण अभ्यास करतो आहोत. आता लघु पाकम प्रिय स्निग्धम तथा धातू प्रपोषण, लवकर शिजणारं, मनाला आनंद देणारं, स्निग्ध असलेलं, नंतर धातूंचं पोषण करणारं, प्रपोषण प्रकर्षाने पोषण करणारं. आता इथे त्यांनी असं नाही म्हटलंय की तुम्ही खाऊच नका, कारण योग साधना करायची आहे तर तुम्हाला एनर्जीची गरज आहे, बरोबर. एका ठिकाणी 3-4 तास बसून राहायचं आहे तर तुम्हाला एनर्जीची गरज आहे की नाही. आसनं करायची आहेत, ध्यानधारणा करायची आहेत, तर तुम्हाला पुष्ट करणारं शरीर हवंच आहे. तुमच्या धातूंना पुष्ट करणारं. आयुर्वेदामध्ये धातू सांगितलेले आहेत. 7 धातू कोणते सांगितलेले आहेत सांगा बरं. सप्त धातू. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. बरोबर. हे 7 धातू सांगितले. त्रिमल, तीन मल, सप्त धातू, 3 तुम्हाला आता आयुर्वेदामध्ये तुम्हाला मला असेल त्याच्यामध्ये हा अभ्यास करायला आहे. नंतर मनोभिलषित, मनाला आनंद देणारं योग्य असं भोजन योग्यानी केलं पाहिजे. म्हणजे कसं पण जेव्हा असं नाही सांगत येते, व्यवस्थित त्यांनी जेवायला सांगितलेलं आहे. पण ते कसं लवकर शिजणारं, आनंद देणारं, मनाला आनंद, म्हणजे चवीचं, योग्य चवीचं पण पाहिजे तर तुम्हाला तुम्ही व्यवस्थित जेवू शकाल आणि तुमचं धातूंचं पोषण करणारं असलं पाहिजे. आता हठप्रदीपिकेमध्ये काय सांगितलंय? पुष्टम, शरीराला पुष्ट करणार. बघा अर्थच तसाच आहे, काही शब्द वेगळे सांगितलेले आहेत, एखादा ऍडिशन आहे ग्रंथांमध्ये. सुमधुर, स्निग्ध, गव्य. गव्य म्हणजे काय? गव्य म्हणजे काय कोण सांगेल? हा शब्द आपण मराठीत पण वापरतो, गव्य. गायीपासून ज्या काही गोष्टी मिळतात ते गव्य, म्हणजे दूध, दूध वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याला गव्य असं म्हटलेलं आहे. धातू प्रपोषण, धातूंचं पोषण करणारं, मनोभिलषित, मनाला आनंद देणारं असं योग्य जेवण योग्यानी केलं पाहिजे. आता काय टाळावं, म्हणजे योग्याने काय टाळावं याच्यामध्ये सुद्धा आहाराचं त्यांनी काय आहाराच्या संबंधी काय काय गोष्टी टाळाव्या ते सुद्धा सांगितलेलं आहे. सकाळी सकाळी स्नान करणं टाळावं. आता याचा अर्थ असा नाहीये की आंघोळ करायचं नाही. आता तुम्ही जर विचार करून बघा, त्यावेळेला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही योग साधना करणार आहात, तर तुम्ही योगाला ज्या वेळेला सुरुवात करता, योग साधनेला एखादा योगी सुरुवात करतो, तर त्यावेळेला तुम्ही 4 वाजता उठून थंड थंड पाण्याने आंघोळ करायला जर सांगितलं तर कदाचित तो थोडा काळ योग साधना करेल, नंतर सोडून देईल. हो की नाही? तर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी काय सांगितलंय की अगदी सकाळी आंघोळ करणं टाळा आणि तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही ध्यानाला बसा, म्हणजे प्रातर्विधी आटपा आणि तुम्ही ध्यानाला बसा. नंतर उपवास जास्त, म्हणजे काया क्लेश विधी, शरीराला कष्ट होतील, क्लेश होतील. हा विचार. मी असं ऐकलं, म्हणजे वाचलं काही ठिकाणी, काही ग्रंथांमध्ये, की योग अभ्यासाच्या अगोदरही स्नान करा आणि योग अभ्यासाच्या नंतरही काही काळाने स्नान करा. मग मी तुम्हाला हे बघा, हे जे मुद्दे आहेत ना, आता हे ग्रंथ काही ऋषी मुनींनी, म्हणजे आता याच्यात हे 2 पुस्तक साधारण आपण जर काय म्हणूया टेक्स्टबुक सारखे जर वापरतोय तर त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडा फरक आढळतोय की नाही. मतांतर हे प्रत्येक याच्यामध्ये असतातच, पण आपण याच्यातला जर सुवर्ण मध्य प्रत्येक पुस्तकांमधला काढला तर आधी आंघोळ केलं. आता तुम्ही बघा, योग साधनेच्या आपल्यासारखी लोक आहेत, हे आता त्यांनी सांगितले, हे पॅरामीटर आपण आता लावू शकतो का? नाही लावू शकत ना. हे जे आपण वाचतो आहोत तर त्या गोष्टी आत्ताच्या काळामध्ये आपण योग साधक म्हणून करू शकू का? सांगा मला.
नाही करू शकणार ना. म्हणजे त्यांनी ज्या टिपेला केले असतील, ज्या लेवलला जाऊन, तेवढ्या लेवलला आपण नाही करू शकत. पण आपण आता जर माझा विचार केला तर कधीही आंघोळ केल्याशिवाय योग साधना करत नाही. साधारण आता तुम्ही जर स्वतःच्या शरीराचा विचार केला तर अगदी आपण झोपेतनं उठतो, त्यावेळेला तुमची जी मनस्थिती असते, तर तुम्ही अंघोळ करता त्याच्यानंतर तुमची मनस्थिती असते, त्याच्यात फरक असतो. तुमच्या शारीरिक स्थितीमध्ये फरक असतो. आपले मसल्स असतात, अंघोळ केल्यानंतर रिलॅक्स होतात. तुम्ही कोमट पाणी घेता, गरम घेता, गार घेता, त्याच्यानंतर तुमच्या शरीराची प्रत्येक पेशी ही एकदम ऍक्टिव्ह होते आणि नंतर तुम्ही योग साधनेला बसता. तुमचं शरीर आणि मन हे दोन्ही उल्हासित होतं की नाही? आणि अगदी तुम्ही झोपेतून उठा आणि योग साधनेला बसा, ब्रश करा आणि बसा. तर तुम्हाला या 2 गोष्टींमध्ये योग साधना कराल त्यावेळेला तुम्हाला फरक जाणवेल की नाही? हां, सुवर्णाताई हो, निश्चित जाणवेल ना? जाणवतो. हां, तर निश्चित जाणवतो. निश्चित जाणवेल. कारण माझा हा अनुभव आहे की 4 ला अंघोळ केल्यानंतर शरीरामध्ये चैतन्य येतं, लवचिकता येते आणि मग अगदी योगाभ्यास खूप चांगला आहे. बरोबर. चांगला होतो. अगदी चांगला होतो. आणि आता ह्याच्यामध्ये त्यांनी इथे सांगितलं की सकाळी अंघोळ करू नका. त्यावेळेला ऋषीमुनी कुठे राहत होते मला सांगा? किंवा योग साधकांनी कुठे राहावं सांगितलेलं? गावाच्या बाहेर किंवा त्यांनी राहावं. हो की रात नाही? राहत. जंगलामध्ये की जिथे वारा आहे, थंडी आहे, पाऊस आहे. हो की नाही? म्हणजे त्यांनी सगळं ती कुटी कशी असली पाहिजे. आता तुम्ही हठप्रदीपिकेमध्ये त्याचा अभ्यास करत असाल, की ती कसं असलं पाहिजे, कुटी कशी असली पाहिजे, त्याला पाणी जवळ असलं पाहिजे. म्हणजे त्याचे शारीरिक कष्ट वाचले पाहिजे. त्यांनी त्याचा सगळा वेळ, कारण तो 24 तास योग साधनाच करणार आहे. बरोबर? आपण तसं आता नाही करत ना. आपण नुसतीच योग साधना हे आपण आयुष्यामध्ये आता नाही करत. हा आपल्या आयुष्याचा एक भाग आपण केलेला आहे. कळतंय की नाही? हा फरक आहे की नाही? पूर्वीचे ऋषीमुनी ते म्हणजे तोच अभ्यास स्वतःचा आयुष्याचं एमच ते होतं की त्यांना मोक्षापर्यंत जायचं आहे. आणि मग त्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यावेळेला जी काही सामाजिक परिस्थिती होती, त्यावेळेला जे काही वातावरण होतं, त्याच्यानुसार हे सगळे ग्रंथांमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आणि कालानुरूप सगळे बदल हे घडतातच. आता तुम्ही जर सूर्यनमस्कार घातले, तुम्ही जसं म्हणलात की साधनेनंतर अंघोळ थोड्या वेळाने. तुम्ही हे सगळं केल्यानंतर तुम्हाला घाम येणार आहे, बरोबर? काहींचं पोट सकाळी साफ होत नाही. हं? मग ते त्याच्यानंतर तुम्ही सगळं अग्निसार, उडियान सगळं काही केल्यानंतर आपोआप तुमचा मल बाहेर यायला थोड्या वेळाने वाटतं की विसर्जन करायला पाहिजे. मग अशा वेळेला नंतर तुम्ही अंघोळ केल्यानंतर तुम्हाला अजून फ्रेश वाटतं. बरोबर? म्हणजे तुम्ही त्यामुळे अशा दृष्टीने आपण म्हणजे काय होतं हा विचार केला तर तुम्हाला त्याच्यातलं कळेल. आणि काही ग्रंथांमध्ये वेगळं प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात. आता इथेच आपण 2 पुस्तकांमध्ये आपल्याला फरक काय आहे जाणवतो, पण मतितार्थ एकच आहे, हेही तुम्हाला लक्षात येईल. पुढे त्यांनी काय सांगितलं, म्हणजे थोडक्यात शरीराला अति कष्ट देऊ नका, की त्याच्यातच तुम्ही राहाल आणि तुमचे महत्व काय आहे साधना करणं, त्याच्यापासून तुम्ही लांब जाता कामा नये. त्या दृष्टीने उपयुक्त काय आहे, त्या सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या. एकाहार, काही जण अगदी एकाहार म्हणजे दिवसातून एकदा जेवतात किंवा निराहार, हे तुम्ही करायचं नाहीये. त्यांनी आधी काय सांगितलंय, धातू प्रपोषणम. तुम्हाला साधना करायची, साधना तुमची लॉंग टर्म असणार आहे. मग ते लॉंग टर्म साधना करण्यासाठी माध्यम काय आहे, तुमचं शरीर आहे. तर ते शरीर तुम्ही स्वच्छ आणि निरोगी ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. या दृष्टीने जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पटतात. हं? नंतर अति आहार हा श्लोक तुम्हाला आहे की योगा म्हणजे बाधक साधक तत्व आणि बाधक तत्व हे तुम्हाला आता आहे अष्टप्रदीपिकेमध्ये. बरोबर? की ज्या गोष्टींनी योगाला बाधा येते त्या कुठल्या 6 गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये पहिलीच गोष्ट त्यांनी अति आहार सांगितलंय. अति आहार हे पहिल्या क्रमांकावरती आहे. हं? तर अति आहार आणि आता पुढच्या श्लोकाचे अर्थ तुम्ही नंतर बघा. अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंघश्च लौल्यंच षड्भिर योगो विनश्यती. म्हणजे अति आहार केला तर तुमचा योगाचा नाश होऊ शकतो या 6 गोष्टींनी, असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये अति आहार हे पहिल्या क्रमांकावरती आहे. म्हणजे काय टाळायचंय हे तुमच्या लक्षात येईल. आता अभ्यास काले प्रथमम शस्तम क्षीर आज्य भोजनम ततो अभ्यासे दृढीभूते तांग न तांग नियम
नियमग्रह. आता याच्यामध्ये थोडक्यात त्यांनी काय सांगितलेलं की ज्या वेळेला तुम्ही प्राणायामाचा वगैरे अभ्यास करता, तर त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही क्षीर आज्य भोजनम, म्हणजे दूध तूप, आज्य म्हणजे तूप, दुधा तुपाचं तुम्ही भोजनामध्ये तुम्ही समावेश केलेला चालणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये. आणि एकदा तुमचा अभ्यास दृढीभूत झाला, म्हणजे एकदा तुमची योगामध्ये चांगली प्रगती झाली, की ह्या गोष्टी तुम्ही घेण्याची गरज नाही. म्हणजे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे अगदी दुधा तुपाचं टाळायचं असं त्यांनी म्हटलेलं नाहीये. तर तुम्ही दूध तूप गव्य सांगितलेलं ना आधीच्या याच्यामध्ये, ह्या इथे पुष्टम सुमधुरम स्निग्धम गव्यम. गव्य म्हणजे गायीपासून मिळणार. मग तेच त्यांनी पुढे जाऊन काय सांगितलंय की पुढे त्यांनी म्हटलेलं की सुरुवातीच्या काळामध्ये क्षीर आज्य भोजन घ्यायचंय, म्हणजे दूध तुपाचं खायचंय. आणि एकदा तुमचा योगामध्ये तुम्ही एस्टॅब्लिश झाला, तुम्हाला चांगल्या प्रकारे जमायला लागलं, की मग मात्र घ्यायची काही गरज नाही. नंतर काय की आणि कटू आम्ल लवण ह्या सुरुवातीला दूध सुरुवातीला घ्यायला का सांगितलं? सुरुवातीला का घ्यायचंय? कारण तुम्ही तुमच्या धातूंचं पोषण व्हायला पाहिजे, बरोबर. तुमचा मल साफ, तुम्ही जर तूप घेतला तर आपोआप तुपाचं असेल तर तुमचा मल साफ होतो, आतडी मऊ राहतात, बरोबर. दुधामधनं तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं. पूर्वीच्या काळी तुम्हाला एखादा ऋषीचा विचार केला तर तो माधुकरी मागून येणार. मग माधुकरी मागून आल्यानंतर त्याला मिळणार काय आहे? मग तुम्हाला 5 घरचं तुम्हाला जे काही मिळेल ते त्याच्यावरती तुम्ही बनवणार आहात, म्हणजे शिजवणार आहात. एखाद्या ऋषीच्या घराच्या बाहेर गाय बांधलेली असणं शक्य होतं, किंवा गाईचं दूध मिळणं त्याला शक्य होतं, हो की नाही. तर म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला हे करणं तुम्ही करू शकता शरीराच्या दृष्टीने आणि तुम्हाला पुढे साधनेच्या दृष्टीने. बोला. माझ्या अभ्यासात असं आहे की आपण प्राणायाम ज्यावेळेस करतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते, बरोबर. आणि तूप आणि दूध आपल्या शरीराला थंड ठेवतं. म्हणून थंड ठेवतं. सुरुवातीच्या प्राणायामाच्या सुरुवातीला दूध तुपाचा आहार घ्यावा. माफ करा, मी अगदी असं अगदी काय बरोबर. म्हणजे मी अनुभवलं ते नाही 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 नाही, सांगितलं. अगदी अगदी बरोबर आहे. मी प्राणायामाच्या सुरुवातीला म्हणून म्हटलं, इथे प्राणायाम हा शब्द आलेलाच नाही. पण मी म्हणूनच म्हटलं की प्राणायामाच्या सुरुवातीला त्यांनी हे असं घ्यावं असं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे. आणि उपलब्धतेच्या दृष्टीने आणि असाही विचार केला तरी सुद्धा या गोष्टी त्या गरजेच्या असतात. आणि नंतर मात्र त्यांनी सांगितलं की असा आग्रह करण्याची गरज नाहीये. ओके. आणि कटू आम्ल लवण या चवीच्या गोष्टी आहेत, किंवा क्षीर म्हणजे दूध यांचा त्याग करावा असं गोरक्ष शतक मध्ये लिहिलेलं आहे. आता प्रत्येक ग्रंथांमध्ये काही गोष्टी थोड्याफार फरकाने तुम्हाला आढळून येतील. आता भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? 17व्या अध्यायामध्ये भगवद्गीता. एक गंमत सांगते, मी बऱ्याच वेळेला सांगते की घरामध्ये भगवद्गीता होती, पण कधी उघडून भगवद्गीता जशी आहे तशी असं एक इस्कॉनची मिळते, माहितीये तुम्हाला? भगवद्गीता जशी आहे तशी. आणि आमच्या घरात पण तशीच होती, जशी आहे तशी. सासूबाईंची होती आणि ती तशीच होती. आणि ज्या वेळेला आम्ही पण त्यात आहोत. आणि ज्या वेळेला योगाचा अभ्यास असाच आहारावरती आम्हाला असाइनमेंट होता, आहारावरती शिकवलं आणि हे श्लोक त्याच्यामध्ये काही काही आले, तर त्यावेळेला पहिल्यांदा सगळे अर्थ, पहिल्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत सगळे अर्थ वाचून काढले की कुठे कुठे बरं आहारासंबंधी काय काय सांगितलंय. आणि त्यावेळेला कळलं की प्रत्येक जण म्हणायचे की तुमच्या आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं भगवद्गीतेत सापडतात. म्हणजे फारसं काही कळलं नव्हतं, कारण तेवढी क्षमता पण नव्हती किंवा तेवढं ऐकलेलं पण नव्हतं तेव्हा. पण तेव्हा पहिल्यांदा वाचल्यावरती कळलं की भगवद्गीतेमध्ये किती विषयांच्या संबंधी माहिती दिलेली आहे. म्हणजे मला तेव्हा जे काही समजलं होतं ते. त्याच्यानंतर मग हळूहळू ऐकत गेले, त्यावेळेला अजून जास्त समजत गेलं. पण या म्हणजे योगिक आहाराच्या निमित्ताने भगवद्गीता वाचली होती, तोपर्यंत माझी जशी आहे तशीच होती.
माझा पण हाच अनुभव आहे मॅडम. जशी आहे तशीच होती. 2 होते ग्रंथ माझ्याकडे ते. जेव्हा हो, YCPचा अभ्यास चालू केला तेव्हा ग्रंथ घेतला हातात. बरोबर, अगदी बरोबर. मॅडम तर मी मग आहारावर एक संक्षिप्त बोलू का मी आहारावर? हो, म्हणजे बोला ना, माझ्या जरूर वाचनात बोला, आलेलं. जरूर बोला. हा, ज्यावेळेस आयुर्वेदाचे जनक चरकाचार्य यांच्या गुरुकुलमध्ये ज्यावेळेस त्यांनी सगळ्या त्यांच्या शिष्यांना प्रश्न विचारला की कोरुक 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 म्हणजे कोण निरोगी कोण निरोगी कोण निरोगी. त्यावेळेस सगळ्यांनी आपापल्या परीने सांगितले की बाबा सूर्यनमस्कार करावे, प्राणायाम करावे, हा करावे, हे करा, म्हणजे त्यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सांगितलं. पण त्यांचा आवडता शिष्य जो होता वाघभट, त्यांनी उत्तर दिलं की हितभूक, मितभूक आणि सोरुक सोरुक सोरुक. म्हणजे मी आहाराबद्दल जे जे कधी चर्चा करतो ना त्यावेळेस मी हे उदाहरण बोलतो. बरोबर. म्हणजे हितकर आहार, मितभूक म्हणजे ठराविक, आता जसं आपण तुम्ही मित आहाराची व्याख्या सांगितलेली, आणि ऋतुभूक म्हणजे ऋतुमानानुसार, म्हणजे पावसाळ्यात भाजलेले अन्न घ्या, हिवाळ्यात तुम्ही जड जड घेतलं तरी चाललं हिवाळ्यात, तर हिवाळ्यात तुमचं जठराग्नी प्रदीप्त असतो, पावसाळ्यामध्ये जठराग्नी मंद असतो तुमचा, त्याच्यामुळे तुम्ही ऑलरेडी भाजलेले पदार्थ घ्या. अशा पद्धतीचं मी सांगतो. म्हणजे मी तुम्हाला एक असं सहज विषय घालून नाही, नाही, लागलो नाही, की बरोबर, हितभूक, अगदी बरोबर मितभूक आहे. आणि ऋतुभूक. इथे ऋतभुकचा काही ठिकाणी ऋतभुकचा अर्थ असा पण आता पुढे येणार आहे, तो थोडा वेगळ्या प्रकारे घेतलेला आहे. पण तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आता 17व्या अध्यायामध्ये प्रामुख्याने आपल्याला भगवद्गीतेच्या आढळतं आहारासंबंधी दिलेलं. तर त्याच्यामध्ये 3 प्रकार सांगितलेले: सात्विक, राजसिक आणि तामसिक आहार. आता सात्विक आहार म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलेलं की आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रेम वाढवणारा, रसयुक्त, स्निग्ध, सत्वयुक्त, मनाला प्रिय असणारा असा सात्विक आहार. म्हणजे त्यांनी हे अमुक एक आहारात असेल तर तो सात्विक आहार असं म्हटलेलं नाहीये. भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय की तुमचं आयुष्य, बुद्धी, बळ वाढवणारा, आरोग्य वाढवणारा, सुख वाढवणारा, प्रेम वाढवणारा, रसयुक्त, स्निग्ध आणि मनाला आनंद देणारा असा आहार तो त्यांनी सत्वयुक्त म्हटलेला आहे. राजसिक आहार कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडं, जळजळ करणारं, मसालेदार, दुःख, काळजी, रोग उत्पन्न करणारा असा राजसिक आहार. तामसिक आहार कच्चा, रसयुक्त, दुर्गंध देणारा, शिळा आणि त्याच्यामध्ये आपण एक म्हणजे आता इथे खाली दिसत नाहीये, मला वाटतं कट झालंय. एक प्रहरानंतर सुद्धा जे काही राहतो ना, तो सुद्धा तामसिक आहारच आहे. दुसऱ्यांचं उष्ट राहिलेलं आहे, तो सुद्धा तामसिक आहारच आहे. आता जर आपण शहरांमध्ये किंवा हल्ली तर खेडोपाडी सुद्धा सकाळचं जेवण आहे ते संध्याकाळी जेवलं जातं. तर त्याला सुद्धा तामसिक आहार आपण म्हणू शकतो. बरोबर? कारण एक प्रहर त्याच्यामध्ये उलटून गेलेला आहे. पूर्वीच्या काळी कशी पद्धत होती, इथे आपली भाकरी रांधली, इथे आपलं भाजी केली की इथे लगेच लोक जेवायला बसलेले असायचे की इथे जेवलं जायचं. ते एकदम एकदम उत्कृष्ट जेवण की इथे केलंय आणि इथे खाल्लंय. तव्यावरून तुमच्या ताटामध्ये भाकरी येते, पोळी येते. ताजं ताजं, गरम गरम. म्हणजे आता आपण जर विचार केला तर पुन्हा पुन्हा गरम केलेलं. आता एखादी आमटी केलेली आहे, सकाळी केलेली आहे आणि ती तुम्ही दुपारी खाता आहात, तीच तुम्ही रात्री खाता आहात, प्रत्येक वेळी गरम करता आहात, तर त्याच्यातले जे जीवनसत्व आहे ते नष्ट व्हायला लागतात. बरोबर? त्याच्यामध्ये प्रक्रिया व्हायला लागते आणि मग त्याच्यातला ताजेपणा हा निघून जातो. तर असं अन्न सुद्धा तामस आहार असतं. आपण नॉर्मली काय करतात, गृहिणींना सवय, चला रात्रीचं उरलंय, आपण घरी कोण काम करणारी बाई असते किंवा तिला आपण अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण देतो. तर ते जर तुम्ही कायम असं देत असाल तर आपण काय करतो, त्यांच्यातली तामसिक वृत्ती वाढवतोय असा त्याचा अर्थ होतो. घरामध्ये सुद्धा कधी काळी जर तुमचा भात उरलाय आणि तुम्ही फोडणीचा भात केलाय, फोडणीची पोळी केली, असं कधी काळी केलं तर गोष्ट वेगळी आहे. पण जर तुमच्याकडे नेहमी नेहमी उरत असेल आणि तेच अन्न, नॉर्मली गृहिणींची सवय असते की चला शिळं उरलेलं आहे ना, ते ती गृहिणी स्वतःच खाते. बरोबर? आणि जर तुम्ही हे रोज खाल्लं तर काही काळाने तुम्हाला वेगवेगळे रोग जडलेले दिसून येतील. हे अगदी प्रत्येक घराघरामध्ये दिसणारं चित्र आहे. त्यामुळे शक्यतोवर घरामध्ये उरणार नाही हे बघायचं. आणि ज्या व्यक्तीमुळे म्हणजे मी त्याच्यात सोल्युशन हे काढलंय की ज्या व्यक्तीमुळे उरतं ना,
त्यांनी बघायचं ते काय करायचं. कारण बऱ्याच ठिकाणी पुरुष लोक किंवा मुलं सुद्धा बाहेर जेवून येतात. मग निदान तुम्ही सांगा, की मी बाहेर जेवणार आहे, माझं करू नका किंवा काय कमी करा. म्हणजे हे सोल्युशन्स आपण करू शकतो. रोज-रोज अन्न वाया घालवणं हेही आपल्या मनाला पटत नाही. पण हे असं आपण ज्यावेळेला शिळं अन्न सारखं-सारखं खाल्लं जातं, त्यावेळेला तामसिक वृत्ती वाढते. बरेचसे डोकंदुखीचे विकार, पोटाचे विकार हे वाढतात. पुढे जाऊन डायबिटीज किंवा असे रोग होतात. म्हणजे हे काही काळानंतर दिसणाऱ्या गोष्टी आहे, पण त्याची सुरुवात बरेच वर्ष आधी झालेली असते. हं. चला आता पुढे जाऊया. अ, अजून भगवद्गीतेमध्ये काय म्हटलंय? युक्ताहार विहार हा श्लोक सुद्धा अगदी सगळ्यांनी पाठ करून टाकला तरी हरकत नाहीये. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखा. आता ही आपल्याला योगो भवति दुःखा ही जी म्हणजे योगाची व्याख्या येतात त्याच्यामध्ये पण हा श्लोक येतो बरोबर. आणि त्याच्यामध्ये कसं तुम्ही वागायचं आहे, तुम्हाला योग कसा सिद्ध होतो, केव्हा सिद्ध होतो हे सांगितलेलं आहे, की दुःखाचा नाश करणारा योग हा जो शेवटचा आहे, योगो भवती दुःख हा, तर तो तुम्हाला कसा प्राप्त होतो, तर यथा योग्य आहार विहार युक्त. युक्त या शब्दाला इथे खूप महत्व आहे. म्हणजे त्यांनी जास्त नाही कमी नाही बरोबर. युक्त योग्य प्रमाणात युक्त आहार विहार जर तुम्ही केला, विहार म्हणजे आचरण तुम्ही म्हणजे केलं, झोप तुमची चांगली असेल किंवा तुमचं दिवसभराचं तुमचं जे काही कर्म करत आहात पुढे युक्त चेष्टस्य कर्मसु ते सुद्धा आहे की तुम्ही दिवसभरात जे काही कर्म करता आहात ते सुद्धा चांगल्या प्रकारे योग्य व्यवहार तुम्ही करता आहात. तर तसंच युक्त स्वप्नाव बोधस्य म्हणजे तुम्ही झोपतात आणि जागता आहात तर ते जे प्रमाण आहे दिवसभरातलं ते सुद्धा तुमचं यथायोग्य असेल तरच त्याला योग सिद्ध होतो. म्हणजे दिवसभर दिवसा दुपारी झोपता आहात तर बरोबर तुम्हाला वेगवेगळे रोग जेवणानंतर आपल्या याच्यामध्ये वामकुक्षी म्हटलेलं आहे किंवा शतपावली घाला म्हटलेलं आहे. नुसतं चाला म्हटलेलं नाहीये की 100च पावलं चाला आणि आवश्यक असेल तर वामकुक्षी घ्या आणि ती किती मिनिटाची घ्यायची असते 10 ते 15 ते 20 मिनिटं याच्यावर तुम्ही वामकुक्षी घ्यायची नसते. दुपारी सर्रास बायका किंवा बरेच जण झोपतात जेवण झाल्यानंतर. मग हे जे झोपणं आहे तर ते पुढे जाऊन तुमच्या रोगांचं आमंत्रण असतं. हं. तर इथे योगाला तुम्हाला योग काय साध्य होतं याच्यामध्ये तुम्ही विचार खाणं, पिणं, झोपणं, जागी राहणं सगळं तुम्ही दिवसभरामध्ये काय कारभार करता आहात सगळ्याचा विचार या श्लोकामध्ये केलेला दिसून येतो. बरोबर? कारण ह्याच्यातूनच तुमचं मन बनतं आणि तुमचं शरीर बनत असतं. बरोबर आहे की नाही? तुम्ही विचार करून बघा, की याच्यात काय त्यांनी सोडलंय? काहीच सोडलेलं नाहीये. खाणं, पिणं, दिवसभराचा तुम्ही कर्म व्यवहार करता तो आणि जागी राहणं, झोपणं याच्या व्यतिरिक्त आपलं आयुष्यच नाहीये. हो की नाही? तर हे जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला योग साध्य होतो असं म्हटलेलं आहे. तर भगवद्गीतेमध्ये आहाराची पथ्य सांगितलेली आहेत. काय पथ्य आहेत? मगाशी जे सरांनी सांगितली हितभूक, मितभूक, वृत्तभूक. हित हितकारक, प्रकृतीला हितकारक असा आहार. मितभूक मर्यादित आपण मिताहार म्हटलेला आहे. त्याच्यानंतर ऋत म्हणजे काय चांगल्या मार्गातून मिळवलेल्या पैशातून खरेदी केलेले अन्न धान्य आणि असे पदार्थ सात्विक वृत्ती जोपासतात. म्हणजे थोडक्यामध्ये बऱ्याच जणांना म्हणजे काही काही ऑफिसेस मध्ये म्हणा किंवा एखादं आपण काम केलं तर थोडी वरची चिरीमिरी काय म्हणतो चाय पाणी हे सगळं मिळत असतं आणि मग हे सगळं काही जण मागून पण घेतात. मग असा जो पैसा येतो आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं अन्न तुम्ही घरामध्ये काही वापरत असाल तर काय होतं त्याचा नकळतचे परिणाम तुमच्या शरीरावरती होत असतात. खाण्यापिण्यातून आणि तुमच्या मनावरती सुद्धा. आता तुम्ही एक उदाहरण देते की समजा एखादं घर आहे आणि तिथे अशा प्रकारे काही गोष्टी घरामध्ये येतात आहेत की आपण वाईट मार्ग म्हणून म्हणजे म्हणण्यासाठी म्हणूया पण बऱ्याच वेळेला दिल्या जातात. तर त्या वस्तू घरात येतात मोबाईल येत आहे
काही मिक्सर येत आहे, काही टीव्ही येत आहे किंवा पैसे येतात आहे, त्याच्यातून घरामध्ये अशा चैनीच्या वस्तू घेतल्या जातात किंवा खाण्यापिण्याचे सुद्धा आपण म्हणूया चैन, अशा गोष्टी येतात आहेत. घरचा व्यवस्थित आहार सोडून ज्या गोष्टी आपण म्हणू शकू त्या. मग अशा जर गोष्टी तुम्हाला नकळत मिळत गेल्या तर काय होतं, तुम्हाला मनातून अजून हाव उत्पन्न होते, हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे. आणि मग त्याच्यातून तुमचं मन खराब व्हायला इथे सुरुवात होते. मग त्याच्यानंतर मन खराब व्हायला लागलं की शरीरावरती त्याचे परिणाम व्हायला लागतात, दुष्परिणाम व्हायला लागतात. म्हणजे आपल्याला आपल्या कष्टातून ज्या वेळेला मिळतं ना, तर ते म्हणतात ना, की कष्टातून मिळालेल्या अन्नाची मीठ भाकरीची चव सुद्धा आपल्याला ती गोड लागते. तर हा त्याचा मागचा अर्थ आहे, की चांगल्या मार्गातून मिळवलेल्या पैशातून खरेदी केलेले अन्नधान्य. आपण त्याला ऋतभूक म्हणू शकतो. आणि जसं मगाशी सरांनी म्हटलं, की ऋतुमानानुसार व्यवस्थित आपण तुम्ही जे काही अन्न घेता त्याला सुद्धा तुम्ही ऋतभूक म्हणू शकता. तर अशा प्रकारे आहाराचे पथ्य पाळायचे आहेत असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आता शाकाहार आणि मांसाहार याच्याबद्दल जर आपण बोलायला लागलो तर शरीरामध्ये सगळे शरीराला जे काही आवश्यक अन्न घटक असतात ते सगळे शाकाहारामध्ये असतात. आता आपण जर बघितलं तर हत्ती हत्ती शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? शाकाहारी आहे. शाकाहारी आहे. पण मग तो सगळ्यात जास्त ताकद हत्तीकडे असते की नाही? म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, बरेच जण जे मांसाहार करतात ते म्हणतात की मांसाहाराने ताकद येते. मग हत्तीला जर येऊ शकते तर आपल्याला व्यक्तींना पण तर येऊच शकते की नाही? बरोबर. तुम्ही निसर्गोपचाराचा अभ्यास जर केला तर पुढे जाऊन तुम्हाला लक्षात येईल की आपले दात आहेत, तर दातांची जी रचना आहे ती मांसाहारासाठी नाहीये. वाघ, सिंह जे असतात की जे मांस फाडतात, त्यांचे सुळे मोठे असतात, तसे आपले नाहीयेत. आपल्या दाढा अन्न चावण्यासाठी आहे. पुढचे पाठाची जे दात आहेत ते वेगवेगळ्या प्रकार खाण्यासाठी हे वेगवेगळ्या दातांची रचना आपल्या केलेली आहे. बरोबर. जे मांसाहार आहे, जे प्राणी आहेत, तर त्यांची आपण आतली रचना बघितली तर त्यांचे आतडे हे लहान असतात, की ते पचून पटकन अन्न बाहेर येईल. आपलं जे आतड कार्निव्हरस म्हणजे शाकाहार करणारे जे काही प्राणी आहेत त्यांची आतडी मोठी असतात. शाकाहार पचण्यासाठी असलेली आतडी ही आपण लहान आतड आपलं मोठं आहे. बरोबर. 23 फूट साधारण आहे, 22-23 फूट. तर ते अशी एवढं मोठं, कारण का शाकाहाराला पचण्यासाठी जे आवश्यक गोष्टी ह्या त्याच्यासाठी म्हणून आतड आपलं हे मोठं असतं. आणि अशा वेळेला मांसाहार केला तर तो तितका वेळ तो आपल्या शरीरामध्ये राहतो आणि मग पुढे जाऊन त्याच्या अनेक युरिक ऍसिड किंवा हे वाढलेलं आपल्याला दिसून येतं. तो वेगळा मुद्दा आहे, पण आपल्या शरीराची रचना साधारण आपण म्हणूया की माणसाची ही शाकाहारासाठी योग्य आहे आणि शाकाहारामधून सर्व अन्न घटक आपल्याला मिळत असतात. मनुष्याची पचन संस्था शाकाहारासाठी योग्य आहे. मांसाहाराचा पण तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूची परिस्थिती असते त्याच्यानुसार शाकाहार मांसाहार केला जातो. म्हणजे जर किनारपट्टीला राहणारी माणसं आहेत की त्यांना कोकणामध्ये भाज्या मिळत नाहीत पण त्यांना मासे उपलब्ध असतात. मग अशा वेळेला त्यांच्या ह्याच्यात मासे असणं हे स्वाभाविक आहे. बरोबर. म्हणजे त्या गोष्टी सुद्धा आपण विचारात घेतल्या जातात. सारस्वत लोक आहे, ज्या वेळेला ब्राह्मणांना ज्यावेळेला म्हणजे जेवायला नाही दक्षिणेच्या दिशेने आले आणि ज्या वेळेला त्यांना जेवायला नाही मिळालं त्याला सरस्वती माता नदीच्या रूपात आली आणि ते त्याच्यातून मिळालेल्या फिश एक स्टोरी आहे की त्यांनी ते मांसाहार करतात, म्हणजे मासे खातात जे सारस्वत लोक आहेत ते. पण देवळात जाताना ते जन्म बदलतात आणि मग नंतर देवळात जाऊन पूजा करतात. म्हणजे ब्राह्मण लोक पण ते मांसाहार करणारे असे म्हणून ते सारस्वत अशी एक जमात सुद्धा आहे. म्हणजे या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे त्यांना ते मांसाहार त्यांच्यामध्ये पूर्व परंपरेने ते करत आहेत. मांसाहाराचा अतिरेक झाला तर काय होतं, युरिक ऍसिड वाढतं आणि मूत्रपिंडावरती त्याचा विपरीत परिणाम झालेला, आपल्या किडनीवरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. मग युरिक ऍसिड वाढलं तर तुमचं सांध्यांना सूज वगैरे येते. गाऊट नावाचा तुम्हाला आजार होतो. बरोबर. मग त्यावेळेला डॉक्टर सांगतात की मांसाहार बंद करा किंवा प्रोटीन्स खाणं कमी करा, कारण मांसाहारात म्हणजे प्रोटीन्स तुम्हाला जास्त जायला सुरुवात होते.
ब्रह्मोपनिषदामध्ये मांसाहार वर्ज्य करायला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये असा श्लोक आहे की अभक्षस्य निवृत्त तू विशुद्ध हृदयं भवेत आहार शुद्धो चित्तस्य विशुद्धिर भावती स्वतः. म्हणजे जर तुम्ही मांसाहार, त्यांनी सांगितलं की मांसाहार वर्ज्य करा, शुद्ध आहार असेल तर तुमचं चित्त सुद्धा शुद्ध व्हायला लागतं. आयुर्वेदानुसार आहाराचा आपण जर विचार केला तर आयुर्वेद आणि योग ह्या जवळजवळच्या शाखा आहेत, बरोबर. तर त्याच्यामध्ये वात पित्त कफ याच्यानुसार आहार किंवा प्रकृतीनुसार आहार, म्हणजे तुमची प्रकृती कशी आहे, वाताचे पित्ताचे कफाचे मिक्स आहे याच्यानुसार आहार. नंतर ऋतुकालानुसार आहार, बाहेर कुठला म्हणजे ज्या सीझन मध्ये जी फळं, आता 12 महिने फळं तुम्हाला दिसतात, पण आंब्याचा ऋतू जसं उन्हाळ्यामध्ये येतो, तर त्या ऋतूमध्ये तुम्ही जी जी फळं त्या ऋतूमध्ये तुम्ही खा असं त्यांनी सांगितलेलं आहे. किंवा ज्या त्या भाज्या आहेत की पावसाळ्यात तुम्ही पालेभाज्या खाऊ नका, तुम्ही एरवी खाल्ल्या तरी हरकत नाही, अशा प्रकारे खूप विचार केलेला दिसून येतो. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या अग्नीनुसार म्हणजे पचन शक्ती प्रत्येकाची कशी आहे, म्हणजे एकच मोजपट्टी सगळ्यांना लावलेली नाहीये. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ऋतूनुसार आणि तुझं कोठा तुमचा कसा आहे, जड आहे म्हणजे हलका आहे, म्हणजे काय तुमचा अग्नी जड आहे, सॉरी अग्नी तुमचा चांगला आहे की नाही, पचतंय की नाही. एकच अन्न एकाला लवकर पचतं तर एकाला पचायला वेळ लागू शकतो. तर त्यानुसार आहार असला पाहिजे असं आयुर्वेद म्हणतं. आता आपल्या धर्मामध्ये किंवा आपण रोज सुद्धा आपण जेवणाच्या आधी प्रार्थना करतो. शाळेमध्ये तर म्हणजे आता मोठे झाल्यावरती बरेच जण करत नाहीत, पण शाळेमध्ये तर प्रत्येकाला आठवत असेल की श्लोक म्हटल्याशिवाय टिफिन खात नसत. किंवा म्हणजे आमच्या शाळेमध्ये तरी आम्ही म्हणजे आता ती सवय लागली की जेवणाच्या आधी श्लोक म्हणायचा आणि मग नंतर सुरुवात करायची. तर वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. हे शेवटची लाईन आहे ती खूप महत्वाची आहे की आपण जे भोजन करतो ते म्हणजे उदर भरण, पोट भरण्यासाठी नाहीये, तर ते यज्ञ कर्म आहे. पोटामध्ये जो अग्नी आहे तर तो एक यज्ञाप्रमाणे, तो यज्ञामध्ये जसा अग्नी तेवत असतो तसा तो अग्नी तिथे असतो. आणि त्या यज्ञामध्ये जसं आहुती दिल्या जातात, बरोबर. आहुती म्हणजे लाकडाच्या आपण तूप तूप घेऊन त्याच्यावरती ते लाकडाच्या आहुती त्याच्यामध्ये दिल्या जातात आणि त्याच्यामुळे तो अग्नी प्रज्वलित राहतो, बरोबर. तसं आहुती आपण अन्न जे घेतो ते ते यज्ञ कर्मामध्ये आहुती टाकतो, त्याप्रमाणे इतकं पवित्र त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेले, पवित्रता त्या यज्ञाची जशी पवित्रता आहे तशी अन्न घेणं हे इतकं पवित्र कार्य आहे. आणि ते घेताना तुम्ही म्हणून काय करा, श्रीहरीचं नाव घ्या, बरोबर. म्हणजे डायरेक्ट तुम्ही चला जेवायला सुरुवात केली असं नाहीये. यज्ञ कर्म समजून तुम्ही देवाचं नाव घेऊन तुम्ही ते जेवण हे सुरुवात करायची आहे. हा श्लोक मला सांगतो कोणी सांगितलाय, हा कोणाचा श्लोक आहे? सगळ्यांना माहिती हा श्लोक? माहित आहे पण कोणी सांगितलंय नाही माहित. कोणाला माहितीये कोणी सांगितलंय? शक्यतो रामदास स्वामी अंदाज. रामदास स्वामींनी सांगितलं. आता भगवद्गीतेमध्ये अशाच अर्थाचं काय म्हटलेलं आहे की भगवान म्हणतात की मी अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रितः प्राणापान समायुक्त पचामन्यम चतुर्विधम. कोण सांगेल याचा अर्थ? तुम्हाला माहिती असेल, कोण सांगेल? गीतेत म्हणल्यावर साधारण कृष्णच सांगणार. गीतेत म्हणल्यावर कृष्णाने सांगितलेलं असेल. हा नाही, पण अर्थ मला सांगा ना. हो ना, भगवानांनी सांगितलेलं आहे. म्हटलेलं त्यांनी काय म्हटलेलं आहे की प्राण्यांच्या देहामध्ये मी वैश्वानर या नावाने मी तिथे आहे. कुठे? अग्नी, वैश्वानर नावाचा अग्नी
या स्वरूपामध्ये मी आहे आणि तो कसा आहे की प्राण अपान याच्यानी समान यानी युक्त असा आहे आणि मी 4 प्रकारच्या गोष्टी अन्न जे आहे त्याचं पचन मी करत असतो. म्हणजे जर तुम्ही वरती जसं म्हटलं की हे यज्ञ कर्म आहे बरोबर, यज्ञ कर्म आहे. मग त्यांनी इथे म्हटलेलं आहे की मी तुमच्या वैश्वानर या स्वरूपामध्ये या अग्नीच्या स्वरूपामध्ये मी तुमच्या पोटामध्ये आहे असं भगवान म्हणतात आणि मी त्या अन्नाचं पचन करत असतो असं ते म्हणतात. हम्म आता प्रत्येक वेळी जेवताना हा विचार करा आणि मग नंतर एक भाग चतुर्थांश मोकळा सोडायचा आहे हा विचार करून करायचा आहे. जरा मॅडम आल्या की मला सांगा, मग आपण थांबूया कारण आता ही शेवटची स्लाइड आहे. जेवणाची सुरुवात जी आहे ती प्रार्थनेने करायची आहे, जसं आपण मगाशी म्हटलं. जेवताना थोडक्यामध्ये आपण आता हे एवढं सगळं ऐकलं तर त्याचा सार काय आपण नेहमीच लक्षात ठेवायचं आहे. तर आपलं चित्त हे शांत असलं पाहिजे जेवताना. ताजं अन्न खाल्लं पाहिजे. अन्न चावून चावून सावकाश आस्वाद घेत खाल्लं असलं पाहिजे. अन्न पुन्हा पुन्हा गरम करायचं नाहीये, त्याच्यामुळे जीवनसत्वांचा नाश होतो. ऋतुमानानुसार भाज्या आणि फळं खाल्ली पाहिजेत. फळांचे रस पिण्यापेक्षा फळे चावून खावीत. हं? लहान मुलांना सुद्धा देताना फळांच्या फोडी, इथे फळ कापलं आणि लगेच खायला सांगायचं. ते ऍपल पडलेलं असतं आणि मग ते काळं लालसर होतं. मग तसं खाण्यामध्ये काही पॉइंट नाहीये. त्याच्यातलं व्हिटॅमिन सी निघून जातं. बरोबर? तर तुम्ही लगेचच म्हणजे फळांचा रस जरी केला तरी फळांचा रस काढल्या काढल्या लगेच प्यायचा. आणि पॅक मध्ये जे येतात टेट्रा पॅक मध्ये जे काही फळांचे रस येतात त्याच्यातून तुम्हाला 0 जीवनसत्व मिळतात. कारण का ते टिकून राहण्यासाठी मी जसं म्हटलं त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात, त्यामुळे जीवनसत्वांचा नाश होतो. तर आणि फळांचे रसही घरी सुद्धा जर प्यायची गरज आली तर अगदी आजारी असेल तर त्या माणसाने रस प्यायला हरकत नाही की ज्यांना चावून खाणं शक्य नाही. अत्यंत गरम किंवा थंड पदार्थ टाळावे, कारण एकतर दात खराब होतात आणि आतमध्ये सुद्धा आपल्याला बॉडी टेम्परेचरचं अन्न गेलं पाहिजे आपल्या शरीरामध्ये. काहींना अगदी गरम गरम कढी प्यायची सवय असते, गरम गरम भाजी पाहिजे असते. तसं तेवढं पोळलं जाईल तोंड एवढं खाण्याची गरज नसते. किंवा अति थंड पदार्थ सुद्धा खाऊ नये किंवा गरम थंड पदार्थ एका वेळेला खाऊ नये. हल्ली पद्धत निघाली गरम गरम गुलाबजाम आणि आईस्क्रीम एकत्र करून खातात किंवा जिलबी. लग्नांमध्ये या गोष्टी फार बघायला मिळतात. असं विरुद्ध अन्न खाऊ नये. जेवताना पाणी पिऊ नये. आता मी मगाशी सांगितलं की लिक्विड पार्ट जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही आमटीच्या स्वरूपामध्ये किंवा कढी असेल किंवा ताक असेल हे पण गृहीत धरलं जातं, तर त्याच्यानुसारच पाणी तुम्ही प्यायला पाहिजे. आणि याचं वर्णन आयुर्वेदामध्ये जास्त चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आता मॅडम तेवढा जर वेळ असेल तर अति अभ्यास नाहीये माझा आयुर्वेदाचा. हा बोला. नाही जर वेळ असेल तर विरुद्ध आहारावर थोडी 2 मिनिटं चर्चा केली असती बरं झालं. विरुद्ध ऍक्च्युली आहार आता ना वेळ आपली संपलेली आहे. विरुद्ध आहार पण नॅचरोपॅथी प्रमाणे वेगळा आहे, आयुर्वेदाप्रमाणे वेगळा वेगळा आहे. विरुद्ध जी आहार जी बरोबर आहे ना मी म्हणते ते. जी जी निसर्गोपचारामध्ये वेगळ्या प्रकारची फळं एकत्र केली तर त्याला विरुद्ध म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये दूध आणि केळं खाल्लं तर वेगळं म्हटलं जातं. म्हणजे असं आहे प्रत्येक, आणि तो खूप मोठा टॉपिक आहे. आपण आता हे संपत आलंय तर तेवढं आधी संपवून घेऊया हा विषय. जेवताना पाणी पिऊ नये. मिताहाराला महत्व द्यावे. सात्विक सीमित संतुलित आहार असला पाहिजे. टीव्ही मोबाईल थोडा वेळ बंदच ठेवावे. आपण पूर्वीच्या काळी बघा म्हणजे अगदी एखादी तार, पूर्वी टेलिग्राम यायचे माहिती ऐकून तरी माहिती असेल बऱ्याच जणांना. तार यायची, त्यावेळेला लोक जेवत असेल तरी सांगायचे नाहीत. किंवा आपण जेवताना किंवा पटकन वाईट बातमी असेल तरी सांगत नाही. हो की नाही? जेवण आपण पूर्ण होऊ देतो आणि मग सांगतो. याला कारण आहे की तुमच्या मनाचा परिणाम तुमच्या शरीरावरती होत असतो. तुमची भीती. आता समजा एखादा तुम्ही जेवायला बसलेला आहात आणि टीव्ही वरती पिक्चर चालू आहे आणि एखादा रेप सीन आहे किंवा भीतीदायक काहीतरी हॉरर काहीतरी चालू आहे, तर त्यावेळेला तुम्ही ते बघतात आणि जेवतात तर तुमचं स्टमक आहे ना ते आकुंचित होतं भीतीने. आणि मग तुम्ही जर ते आकुंचित होतंय, ते आकुंचित असलेल्या स्थितीत आहे, तर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं तिथे पचन होणार आहे का? नाही होणार आहे. ठराविक वेळाने ते आणि पुढे जाणार आहे.
आणि म्हणून जेवताना टीव्ही, मोबाईल हे शक्यतो बंदच ठेवायचे. मोबाईल तुम्ही सायलेंट वरती ठेवा. आपल्याला जेवायला असा कितीसा वेळ लागतो? 10, 15, 20 मिनिटं. याच्यावरती तर कोणी जेवत नाही. चेंगटपणे जेवत असतील मुलं सुद्धा तर 1 तास लावतील. पण त्यांना टीव्ही बंद केलेत ना 10-15 मिनिटात जेवण त्यांचं संपतं. म्हणजे काही जण, काही आया अगदी कौतुकाने सांगतात, मुलं आमचं ऐकत नाही. लहान ते कार्टून लावतात आणि खाऊ भरवतात. कशाला? काही गरज नाहीये. अजिबात गरज नाही. मुलं म्हणजे मी इतके मूर्ख आया बघितलेल्या आहेत आणि बापे बघितलेले आहेत, की ते अजून बाळ तान्हं असतं हॉस्पिटलमध्ये आणि मोबाईलवरती काहीतरी गाणी लावतात, की आणि वाह! काय शांत झोपतो. हे लावलं ना म्युझिक तो शांत झोपतो. अरे कशाला? नॅचरल जसं गर्भातून बाळ बाहेर येतंय, त्या निसर्गामध्ये त्याला व्यवस्थित ॲडजस्ट होऊ दे ना. आणि तुम्हीच सवयी लावता आई-वडील, की त्यांना असं बघत-बघत खाऊ घालायचं किंवा हे लावल्यावरती ते शांत राहतं. बरोबर? मग त्यांना तशी सवय लागते. त्यामुळे कुठेतरी आई-वडिलांनी याच्यावरती थोडंसं कठोरपणा घेतला पाहिजे, की जेवताना टीव्ही, मोबाईल बंदच आणि त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा बंद ठेवले पाहिजे. म्हणजे आपण मुलांना म्हणायचं आणि वडील कानाशी मोबाईल धरून बोलतात आणि जेवतात याची बरोबर 10-15 मिनिटं आपण मोबाईल बंद ठेवूच शकतो. कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं पाहिजे. याचे एक वेगळे परिणाम, चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. थोडं शेअरिंग होतं. एकमेकांचे गप्पा मारल्या जातात किंवा जे प्रेमाचे संबंध आहेत ते निर्माण होतात. कारण का आताच्या काळामध्ये एक घरामध्ये माणूस येतो, दुसरं जातं. एकमेकांची तोंड एकमेकांना दिसत नाहीत. अगदीच अशक्य असेल तर गोष्ट वेगळी, पण शक्य असताना सगळ्यांनी एकत्र बसून जेवावं. बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड, तामसिक आहार टाळावा. आता बेकरीचे पदार्थ म्हणजे लक्षात घ्या बेकार पदार्थ. अगदी म्हणजे अंडरलाईन करून ठेवा. बेकरी म्हणजे बेकार. पण आपण बघा लहान मुलांना लहान असल्यापासूनच दुधात बुडवून बिस्किट आणि टोस्ट खायला देतो किंवा चहा मारी बिस्किट देतो किंवा ग्लुकोजची बिस्किट वगैरे लहान असल्यापासून देतो. म्हणजे आपणच त्यांना ह्या सगळ्या सवयी लावतो आणि नंतर मग पोटाची म्हणजे अन्नाची सत्वता तर बिघडलेलीच आहे. आपण आताच्या काळामध्ये हायब्रिड अन्नच मिळतंय. हां, म्हणजे तेही तितकं पूर्वीच्या काळाच्या इतकं सत्वयुक्त राहिलेलं नाहीये. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर असं म्हणजे हे चवीत बदल किंवा माहिती पाहिजे म्हणून किंवा आवडतं म्हणून कधीतरी खाल्ल्या गोष्टी तर नक्की काही हरकत नाहीये. पण हे जर तुम्ही रोजच्या रोज जेवत असाल तर मात्र कठीण आहे. शक्य झाल्यास उपवास किंवा लंघन करावे. कारण जर तुम्ही उपवास किंवा लंघन केलंत, म्हणजे उपवास केला म्हणजे तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा हे खाल्लं असं नकोय. तर त्या दिवशी फ्रुट्स किंवा पाणी पिणं किंवा अशा प्रकारचं योग्य मार्गदर्शनाखाली जर लंघन केलं तर तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला आराम मिळतो आणि ती चांगली परत ॲक्टिव्ह होते. आणि सगळ्यात महत्वाचं जसं सुरुवातीला आपण म्हटलं, की जेवणाच्या सुरुवातीला आपण देवाचं नाव घेऊन जेवण करायचं आहे, सुरुवात करायची आहे. तसंच जेवण झाल्यावरती अन्नदाता सुखी भव हे भाव तुमच्या मनामध्ये आले पाहिजेत किंवा मग त्याच्यासाठी बोलूनही तुम्ही हे व्यक्त करू शकता. कारण आपल्याला अन्न हे अगदी त्याच्यामध्ये निसर्गापासून सगळ्या गोष्टी येतात, की देणारा कोण आहे? निसर्ग, धरती माता आहे, पाऊस आहे, पाणी सगळं हवा सगळ्या गोष्टींची गरज असते. शेतकरी अन्न पिकवतो. तिथून पुढे जो कष्टकरी आहे त्या गोण्या वाहून आणतो. आपल्या घरातली व्यक्ती चांगल्या मार्गाने पैसे मिळवून त्याच्यापासून ते अन्न विकत घेते. घरातली गृहिणी ते बनवत असते, शिजवत असते आणि आपल्या समोर गरम-गरम ताटामध्ये येत असतं. इतक्या साऱ्या लोकांचे कष्ट त्याच्यामध्ये असतात आणि मग त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव म्हणून आपण हे नक्की म्हणू शकतो, अन्नदाता सुखी भव. हरी ओम. चला आता जास्त वेळ झालेला आहे. मॅडम आल्या का? एक शंका आहे. हा बोला. एक शंका अशी आहे, की आपण तिथं सांगितलं, की सगळ्यांनी एकत्र बसून जेवावं. हा हां, तर त्यामध्ये एक अजलपण म्हणून एक कन्सेप्ट आहे. म्हणजे फालतू बडबड करू नये जेवताना. हा मग आता बरोबर. एकत्र बसून जेवायला लागले तर बडबड होणारच ना. पण तुम्हीच शब्द वापरलात ना फालतू बडबड. हां, मग म्हणजे फालतू फक्त हा शब्द आला ना त्याच्यात. फालतू हा शब्द आला.
पण फालतू जरी नसली तरी कसलीही बडबड करू नये. हा ते न ते बोलता तुम्ही न बोलता ठेवावं. न बोलता जेवण हे उत्तम आहे. बरोबर. आता मी हे कशाच्या आपण जर थोडक्यात पण महत्वाचं याच्यामध्ये मी योगिक आहार असा असा विषय नाही घेतलाय. आपण जर तुम्ही आताच्या याच्यामध्ये विचार करा, तुम्ही जर नोकरी करत असाल, सकाळी जाता, संध्याकाळी येता. दिवसभर तुम्हाला मुलं दिसतात का? नाही दिसत. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय कळतं का? नाही कळत. तुम्ही घरी आलात, तुमची मुलं क्लासला गेली. रात्री येतात, काहीतरी अभ्यास करत असतात. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधणार कधी? मग ते सांगा मला. जेवतानाच करायला पाहिजे असं नाही. जेवण झाल्यानंतर बसू शकतात ना. अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. तुम्ही एरवी सांगूच शकता. पण जेवताना तुम्ही एकत्र बसून जेवा ना. ते हा, महत्वाचं आहे. एकत्र बसून जेवा. मी खरं एकत्र बसून जेवा. बोला नाही म्हंटल मी. नाही, मग बोलणं एकत्र होतं. बसून जेवा. ते काय होतंय, बोलणं एकत्र बसून होतं ना. बोलणं होतंयच ना. ते बोलणं नाही व्हायला पाहिजे. नाही ना, नाही. बरोबर आहे. कारण जेवताना तुम्ही बोललात, तर तुमचा श्वास तुमच्या जाईल ना नाकातोंडात, घशात सगळीकडे. म्हणजे योग्य ठिकाणी न न जाता. बरोबर. आणि ठेवावं तुमचं लक्ष जेवण. म्हणजे तुम्ही म्हणता ते अगदी अगदी योग्य आहे, की तुम्ही जे अन्न म्हणून चावून चावून खा, की ते 32 वेळा चावतोय का बघा. कशाला जाईल लक्ष इकडे-तिकडे? नाहीच जाणार. हा, हो की नाही? बरोबर. आणि मग बरोबर तुमचं जेवण कमी जेवलं जाईल. कमी जाईल ना जेवलं. आपण कसं असतं आपलं सॅटायटी सेंटर मेंदूमध्ये असतं. त्या ठराविक काळात तुमची जर जेवणाची वेळ उलटून गेली ना, तर तुम्ही जास्त जेवता. पटापट जेवता आणि जास्त जेवता नेहमीपेक्षा. हम्म. आणि तुम्ही जर वेळेवरती खाल्लत, अन्न चावून चावून खाल्लत, तर तेवढंच जेवण किंवा कमी जेवता. करून बघा ही गोष्ट. किंवा तुम्हाला लक्षात येईल, की अगदी अति भूक लागली, वेळ निघून गेली, तर तुम्ही ना इतक्या पटपट, पटपट, पटपट जेवता आणि नकळत जास्त जेवलं जातं तुमचं आणि नंतर असं वाटतं, अरे का जेवलो? पोट ढप झालं. म्हणजे म्हणून जेवताना हसू पण नाही असं. हो, हो. अगदी जेवताना बरोबर. हसू पण नाही. कारण काहीतरी बडबडलं जातं, कोणतरी बोलतंय, मग त्यावर हसू होतंय, मग सगळे हसतात. असं बऱ्याच वेळा होतंय. हो, थोडक्यात आनंदी मनस्थितीने जेवावं एवढंच मी म्हणू शकेन. हं? हा, चला आपण थांबूया इथे. मॅडम येऊन थांबल्यात आपल्यासाठी. मॅडम ठीक आहे. तुम्हाला होस्ट करते मी. हो मॅडम. सॉरी तुमचा वेळ घेतला टॉपिक नाही नाही नाही, ठीक. मला कळलं नाही तुम्ही आलात ते. नाही नाही तरी हो, मी लिव्ह करते. हं? ओके. सुषमा मॅडम आज मराठी बोलतायत. ऐकून छान वाटले मी तुमचं. पण ट्राय करेल. आपण कसं हिंदी ट्राय करतोय तसेच मी मराठी ट्राय करते. वा, छान छान. माझी चूक ओके मॅडम. माझी चूक झाली तर करेक्ट करा, मला सुधारायला हेल्प करा. आहेत फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत ना आता सपोर्टिंगला तुमच्या. चला ओके मॅडम, मी लिव्ह करतो. एक मिनट, जो कल नोट्स नहीं भेजा था ना, वो नोट्स ही मैं भेजने की कोशिश कर रही हूँ. ये मैम, जो कल आपने वो विपासना का बताया था ना, हाँ हाँ. वो उसमें मैंने नोट्स बनाए, तो उसमें वो जो मेरी विपासना में जो वो आपने टाइम बताया था, वो अपने आंसर में ऐसे टाइम नहीं वो लिखना है ना, वो नहीं नहीं, दिनचर्या. टाइम वगैरह नहीं लिखना है. पूजा पूजा यहाँ पे आज पूजा चंदक आपको व्हाट्सएप पे भेजा है मैंने, तो आप सभी को भेज सकते हो क्या?
और वो जो आपने से बताया था गोयनका जी, वो जिन्होंने स्थापना करी थी विपाशना की, उनके तो बारे में आप बता सकते हो? भारत में उन्होंने स्थापना की थी। विपश्यना तो बहुत पुरानी पद्धति है, हाँ मतलब भारत लेकिन वो में भारत में लेके आए। पूजा चंदक मैंने आपको व्हाट्सएप पे भेजा है, आप देखेंगे क्या? सचिन जी बोल रहे हैं कि नोट्स के लिए कोई अनदर ग्रुप बनाओ। तो हाँ अब या तो सर, अभी मैं तो ग्रुप नहीं बना सकती, अभी आप लोग ही ग्रुप बनाओ तो मुझे ऐड कर देना, तो मैं उसमें डाल दूंगी। हाँ या तो मॅडम, फिर अभी मॅडम मेरे आम्हाला पास पहिल्यापासूनचे see, नोट्स मिळाले मेरा आहेत. नंबर आपके पास है, आप जो भी ग्रुप बनाओगे मुझे उसमें डाल देना, मैं नोट्स डाल दूंगी। और अभी पूजा चंदक का नंबर मेरे पास है, तो मैंने उसमें उनको डाला है। अभी मैं और लोगों को देख लेती हूँ कि और किसका नंबर है मेरे पास। हाँ, अभी पूनम और समृद्धि जी दोनों, आप दोनों को भी भेजा है। रक्षा जी आपने भेजा है कि आपका नंबर मुझे हाई करके व्हाट्सएप पे भेजेंगे तो मैं आपको भी भेजती हूँ। अभी जिसका जिसका मेरे पास नंबर है। हाँ मैं भेजती हूँ। अभी आप आपस में शेयर कर सकते हैं ना? येस मॅडम. हाँ, तो क्या अभी सभी के पास जाने के लिए वो नंबर प्लीज, मेरा नंबर ना, मेरा नंबर मैंने कल दिया था। ये नंबर पे आप करेंगे तो हो जाएगा। मतलब या तो आप वापस स्वानंद कॉलेज करके भेजो, पर मैं एक एक जन को भेजने से तो अच्छा है कि आपको एक ग्रुप बना दो जिसमें आप सभी लोग जो है वो रहेंगे, और उसमें मुझे डाल दो तो मैं उसमें डाल दूं, या आप उसमें डाल दो आपके। मैं नोट्स एक जन को भेजती हूँ, आप उसमें ऐड करते जाओ, तो क्या होगा, सबको मिलेगा और हम लोग अगली क्लास में उसके ऊपर चर्चा कर सकते हैं ना। नोट्स मिलने के बाद आप थोड़ा स्टडी करेंगे, मराठी में है, हिंदी में है, कोई शब्द नहीं समझ में आ रहा है तो उसके ऊपर हम लोग तुरंत का तुरंत चर्चा करके खत्म कर सकते हैं टॉपिक को। मॅडम पहिल्यापासूनच्या नोट्स कुणाकडे मिळतील? वो मैंने सर को भेजा है, राम सर से मांग लो आप या बालाजी सर को मांग लो आप, ठीक है? या अगर कोई ग्रुप बनाएंगे तो मैं फिर से एक दिन भेज दूंगी वापस जो नोट सर को भेजा रहेगा मैंने। ओके ओके मॅडम. हाँ, चलो अभी प्रेयर से स्टार्ट करेंगे। बैक स्ट्रेट, आईज क्लोज्ड, join your palms in namaste, breathe out, breathe in, breathe out, breathe in, breathe out, 3 omkar chanting, breathe in, breathe in, breathe in, ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। Rub your palms.
cup your eyes, remove your hands, slowly and gently open your eyes. चलो आगे करते हैं। आज हम लोग करेंगे साइकिलिक मेडिटेशन। और आप ये जो ध्यान का मैंने विपश्यना ध्यान का भेजा है, आप वो पढ़ लेना और फिर वापस हम उसके ऊपर चर्चा कर सकते हैं। कुछ आपका मराठी में भी नोट्स है, सेम नोट्स इंग्लिश में भी है, मराठी में भी है, ठीक है। तो जो हिंदी स्टूडेंट है वो आप एक बार पूछ लेना, पढ़ने के बाद कुछ समझ नहीं आ रहा है उसके। और ये साइकिलिक मेडिटेशन का मैंने ट्राई किया है हिंदी में भी करने के लिए। अभी साइकिलिक मेडिटेशन जो है, साइकिलिक, साइकिल मतलब क्या होता है मालूम है किसी को? साइकिल सर्कल मतलब पहियों के जैसा राउंड राउंड सर्कल कुछ होना। सर्कल है ना, साइकिल मतलब क्या? सर्कल ना, साइकिल चला है ना, वैसा। तो ये साइकिलिक मेडिटेशन क्या है, इसमें सर्कल क्या है मतलब कि आपको आसन करना है और मेडिटेशन करना है, आसन करना है, मेडिटेशन करना है, उसका ही एक सर्कल जैसा है, ठीक है। पर इसका हम लोग क्या करते हैं, जब आसन करते हैं तब पूरा का पूरा आसन करते हैं और लास्ट में फिर मेडिटेशन करते हैं, है ना, या प्राणायाम करते हैं उसके बाद मेडिटेशन करते हैं, क्योंकि हमें ऐसा लगता है कि ये कौन सा मेडिटेशन है जिसमें कि आसन करो और फिर ध्यान करो, आसन करो फिर ध्यान करो, है ना। लेकिन ये जो साइकिलिक मेडिटेशन है उसकी पद्धति ऐसे बनाई है कि पहले आपको रिलैक्सेशन करवाएंगे, थोड़ा सा शीतलीकरण रहेगा, उसके बाद कुछ बॉडी के रिलैक्सिंग वाले आसन करवाएंगे, स्ट्रेचिंग वाले आसन करवाएंगे। स्ट्रेचिंग वाले आसन करके फिर आप थोड़ा रिलैक्स हो जाते हो, तनाव शरीर में जो है वो थोड़ा कम हो गया। उसके बाद फिर से आपको एक थोड़ा रिलैक्सेशन दे देंगे, रिलैक्सेशन के बाद फिर एक दूसरा आसन करवा देंगे। वो आसन करके, वो आसन भी आपका स्ट्रेचिंग वाला आसन होगा, थोड़ा और आगे जो तनाव था, मतलब फिर जो शरीर में तनाव था वो थोड़ा कम हो गया। फिर मन की शांति, मतलब एक बार शरीर का स्ट्रेचिंग करके उसको रिलैक्स कर दिया, फिर एक बार मन की शांति, फिर एक बार शरीर की शांति, मन की शांति, ऐसे धीरे 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 करके फिर लास्ट में आप पूरा रिलैक्स हो जाते हो। और उन्होंने ये जो साइकिलिक मेडिटेशन है, साइकिलिक जो ध्यान की पद्धति है, उसको उन्होंने बहुत रिसर्च के बाद बनाया है।
और इसको डेवलप किया है स्वामी विवेकानंद अनुसंधान केंद्र जो है उन्होंने, बैंगलोर में यस व्यासा स्कूल है, किसी को मालूम है ये स्कूल? यस व्यासा उसका शॉर्ट फॉर्म है। जैसे आपका स्कूल है, आपके स्कूल का नाम क्या है जहाँ से एमए कर रहे हो आप? स्वानंद। स्वानंद है ना, योग गुरुकुल। तो वैसे ही एक स्कूल है बैंगलोर में जिसका नाम है स्वामी विवेकानंद अनुसंधान केंद्र। तो वहां पे अनुसंधान मतलब रिसर्च ज्यादा होता है, पढ़ाई भी होती है लेकिन रिसर्च भी काफी होता है आसनों के, प्राणायाम के ऊपर, ध्यान के ऊपर, ठीक है। और वो जो पद्धति है इन्होंने जो निकाली है साइक्लिक मेडिटेशन, उसमें आसन रिलैक्सेशन, आसन रिलैक्सेशन, आसन रिलैक्सेशन करते करते रिलैक्सेशन तक जाने। जैसे अभी देखो, आप जब सोने के लिए जाते हो, आपको जब नींद आती है तब आप ऐसे अंगड़ाई लेते हो ना, ये ऐसे करते हो और फिर बॉडी को ढीला छोड़ देते हो। अगर आप सोने ही जा रहे हो तो बॉडी को इतना खींचने तानने की क्या जरूरत है, ऐसे ही सो जाओ। लेकिन ये अपने आप आता है कि नहीं आता है? आता है, सबको अपने आप आता है। क्योंकि जो माइंड को रिलैक्स करने के लिए सोना है, तो शरीर में जो कुछ तनाव रुका हुआ है उसको निकालो और फिर सोने जाओ। क्योंकि शरीर का तनाव उसको खींचोगे शरीर को, तब उसका तनाव निकल जाएगा। जैसे अगर मुझे ना किसी प्रकार का छोटा एक तनाव है, यहाँ पे थोड़ा टाइट टाइट लग रहा है, कड़क कड़क लग रहा है ना, जब नींद आएगी तो फिर मुझे क्या करना होगा? ऐसे खींचना या ऐसे करना, कुछ तो ऐसा होगा। उसके बाद फिर मैं रिलैक्स हो जाऊंगी और सोने जाऊंगी। मतलब शरीर का तनाव भी दूर करके रिलैक्सेशन होता है। मन का तनाव करके तो होता है शरीर का तनाव, और जब मन और शरीर दोनों का तनाव दूर हो जाता है तब जाके आप ध्यान के लिए तैयार होते हो, है ना। अगर आपके शरीर में कोई प्रकार का तनाव रहेगा, कुछ तकलीफ रहेगी, ध्यान के लिए बैठोगे तो क्या होगा? बार बार ध्यान तो उस पे ही जाएगा। जैसे मैं बोलूं चलो सभी लोग पद्मासन में बैठ जाओ, आंख बंद करो और ध्यान लगाओ। पद्मासन में बैठने के 2 मिनट के बाद ही क्या होने लगेगा? एंकल में दुख रहा है, थाइज में दुख रहा है, इधर हो रहा है, तो ध्यान लगेगा क्या? ध्यान तो पैर में चला गया, है ना, तो ध्यान नहीं लगेगा। और ऐसे ही अगर आप बहुत अच्छी तरह से पद्मासन में बैठ सकते हो 2 मिनट 4 मिनट, लेकिन मन में बहुत सारे विचार चल रहे हैं, ध्यान लग ही नहीं रहा है, क्योंकि कुछ तो मन में अशांति है, उसकी वजह से भी नहीं लगेगा। तो इसीलिए ध्यान करने के लिए आपको शरीर और मन दोनों का शीतलीकरण होना चाहिए, रिलैक्सेशन होना चाहिए। आसन करके भी हम लोग रिलैक्सेशन करते हैं। वो आसन कौन सा होता है? स्ट्रेचिंग वाला आसन, तानने वाला आसन, ठीक है। एक मिनट में पीपीटी ओपन करती हूँ। दिखाई दे रहा है सबको? ओके। अभी साइक्लिक मेडिटेशन स्टार्ट होता है स्टेप 1 से। स्टेप 1 में है स्टार्टिंग प्रेयर। स्टार्टिंग प्रेयर मतलब शुरुआत की प्रार्थना, शुरुआती प्रार्थना। इसमें क्या करना है? लाई ऑन योर बैक, आपको अपने बैक पे, पीठ के ऊपर लेटना है। रिलैक्स एंड कोलैप्स द होल बॉडी ऑन द ग्राउंड, legs apart, hands apart, palms facing the roof, smiling face, and let go all parts of the body. आपको पीठ के बल लेटना है, अपने पूरे शरीर को शिथिल कर देना है, दोनों पैरों में अंतर रखना है, दोनों हाथों में अंतर रखना है,
आपकी हथेलियां आसमान की तरफ रहेंगी। आपके चेहरे पे एक हल्की सी स्माइल रखिए, मुस्कुराहट रखिए और अपने पूरे शरीर को ढीला छोड़ के रिलैक्स कर दीजिए। As you repeat the prayer, feel the resonance throughout the body. अब इसके बाद लेटने के बाद लेट के ये प्रेयर करना है, ओके? उसके बाद ये प्रार्थना करेंगे और ये प्रार्थना जब आप करेंगे तब अपने पूरे शरीर में सेंसेशन का अनुभव कीजिए, स्पंदन का अनुभव कीजिए। अब ये प्रेयर क्या है? लये संबोधयेत चित्तम विक्षिप्तम शमयेत पुनः सकषायम विजानीयत संप्राप्तम न चालयेत। इसका मीनिंग क्या है प्रेयर का? In the state of oblivion, awaken the mind. When agitated, pacify it. In between the mind, if the mind has reached the state of perfect equilibrium, then do not disturb it again. जब चित्त निष्क्रिय हो जाए तो उसे संबुद्ध करो। संबुद्ध चित्त जब अशांत हो जाए उसे स्थिर करो। चित्त पर जमे मैल, अहंकार तथा अज्ञानता को पहचानो। समवृत्त को प्राप्त होने पर इसे फिर विचलित मत करो। इसका मतलब जब चित्त निष्क्रिय हो जाए तो उसे संबुद्ध करो। आपका जो चित्त है, चित्त मतलब क्या? मन, बुद्धि, अहंकार। कल समझाया था मैंने। चित्त मतलब क्या? मन, बुद्धि, अहंकार मिला के चित्त होता है। तो जब आपका चित्त निष्क्रिय हो जाए, जब आपका चित्त पूरी तरह से शांत हो जाए, आपका मन पूरी तरह से शांत हो जाए, तब उसे संबुद्ध करो, मतलब तब उसे ध्यान की तरफ लेके जाओ, ओके? और जब ऐसा फिर से आपका चित्त विचलित हो जाए, अशांत हो जाए, तो उसे स्थिर करो। तो आपका जो चित्त है थोड़ी देर के लिए तो शांत रहता है, लेकिन फिर से वो अशांत हो जाता है। तो ऐसे अशांत चित्त को फिर से स्थिर करो, फिर से शांत करो। और चित्त पे जितनी भी अज्ञानता, अशुद्धियां जमी हुई है, उन सब अशुद्धियों को पहचानो। और एक बार ये सब अशुद्धियां पहचान लिया और वो अशुद्धियों को दूर कर दिया, चित्त को शांत कर दिया, चित्त को बैलेंस कर दिया, फिर उसे फिर से विचलित मत होने दो। ये क्लियर है क्या सभी को? मुझे पूछो, अगर नहीं, कुछ भी नहीं क्लियर है ना, मैं 2 बार रिपीट करूंगी, 3 बार रिपीट करूंगी, पर आप मुझे फिर से पूछ लो, ठीक है? एक बार रिपीट करो मैम। हाँ, जब आपका चित्त निष्क्रिय हो जाए तो उसे संबुद्ध करो। When your चित्त is relaxed, जब आपका चित्त शांत हो जाए, रिलैक्स हो जाए, तब उसे सही मार्ग पे ले जाओ। सही मार्ग पे ले जाना मतलब क्या? ध्यान करो। और जब ध्यान वाले चित्त में अशांति हो जाए, तब उसे फिर से स्थिर करने के लिए ट्राई करो, शांत करने के लिए ट्राई करो। और उस अशांत चित्त में जो भी अशुद्धियां है, अहंकार है, अज्ञानता है, उन सबको पहचानो और फिर से उसे शांत करो। और एक बार अगर शांत चित्त हो जाए, समवृत्त, समवृत्त मतलब क्या? आपकी सारी वृत्तियां रुक जाए, मन में जो विचार आते हैं वो सब एक बार रुक जाए, चित्त शांत हो जाए, फिर से उसे विचलित मत होने दो, फिर से उसे डिस्टर्ब मत होने दो। ये प्रेयर का ये मतलब है। क्लियर है ये? यस मैडम। ओके, अब ये स्टेप 1 है। अब स्टेप 2 है इंस्टेंट रिलैक्सेशन टेक्निक, जिसको शॉर्ट में कहा जाता है IRT, है ना? तुरंत शांत होने की पद्धति। So bring your legs together, join the heels, toes together and palms by the sides of the thighs. अब इसमें क्या करना है? आप लेटे हुए हो, लेटने के बाद अब आपके दोनों पैरों को मिला लो, अपने दोनों एड़ियों को मिला लो, दोनों पैर के अंगूठे मिला लो और अपने दोनों हाथों को अपने पैरों के बगल में रखो, थाइस के बगल में रखो। एंड कीप योर फेस स्माइलिंग टिल द एंड। और आपका फेस अभी भी स्माइल में रखो, है ना? स्माइल फेस की जानी नहीं चाहिए। जेंटली ब्रिंग योर अवेयरनेस टू द टिप्स ऑफ द टोज। अब अपना ध्यान अपने पैर के अंगूठे पर लेके जाना है। स्ट्रेच द टोज, अब टो को तान लेना है, खींच लेना है। टाइटन द एंकल जॉइंट्स, अब अपने एंकल को टाइट कर लेना है।
टाइटन द काफ मसल। अब आपके काफ मसल को खींच लेना है। काफ मसल मालूम है सभी को कहाँ होता है? पोटरा मैडम। पैर का जो थाइस के नीचे वाला हिस्सा, पोटरा पोटरा। घुटने के नीचे जो पीछे वाला पैर का हिस्सा है वो काफ। ओके, तो काफ मसल को टाइट करो। पुल अप द नी कैप, अपने दोनों घुटने हैं ना उनको टाइट करके ऊपर खींच लो। टाइटन द थाई मसल्स, अपने दोनों थाइस के मसल्स को टाइट करके ऊपर खींच लो। कंप्रेस एंड स्क्वीज द बटक्स, आपके जो बटक्स है, आपके जो हिप है उसको कॉन्ट्रैक्ट करो। कॉन्ट्रैक्ट करना मतलब उसको सिकोड़ लो, स्क्वीज कर लो। एक्सेल एंड सक इन एब्डोमेन, है ना, श्वास बाहर छोड़ो और पेट को भी अंदर खींच लो। मेक द फिस्ट ऑफ द पाम्स एंड टाइटन द आर्म्स, आपके हाथों को टाइट कर लो, है ना, आपकी हथेलियों को, पाम को टाइट कर लो। इनहेल एंड एक्सपांड द चेस्ट, अब श्वास भरो और छाती को फैला दो। टाइटन द शोल्डर्स, आपके शोल्डर को टाइट कर लो। एंड सक द एब्डोमेन, अब पेट को वापस अंदर खींच लो। मेक द फिस्ट ऑफ द पाम्स टाइटन, ना, आपके पाम को टाइट करके रखा है आपने। नाउ टाइटन द होल बॉडी फ्रॉम द टोज टू हेड, ना, आपके नेक मसल्स को टाइट किया है, फेस को टाइट कर कॉम्प्रेस करके रखा है, पूरे बॉडी को ऐसे बोलते हैं टाइट करके कड़क करके रख लो। टो से लेके हेड तक, पैर के अंगूठे से लेके सिर के ऊपर तक पूरे शरीर को टाइट कर दो। टाइटन 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 मतलब और कड़क और टाइट और टाइट और टाइट, और फिर धीरे से छोड़ दो, रिलीज एंड रिलैक्स। लेट्स गो अपार्ट, आर्म्स अपार्ट, पाम फेसिंग द रूफ। और जैसे ही छोड़ दिया शवासन में आ जाओ, हाथों में पैरों में गैप ले लो, है ना, पूरे शरीर को ढीला छोड़ दो, एकदम कंफर्टेबल पोजीशन में आ जाओ। और ऐसा इमेजिन करो कि आपने जब नीचे छोड़ा तो आपका शरीर जमीन से भी नीचे जा रहा है, वो जमीन में डूबा जा रहा है वैसा। और पूरे शरीर में जो टाइटनेस के बाद रिलैक्सेशन आया है उसको फील करो। पूरे बॉडी को कोलैप्स कर दो। कोलैप्स करना मतलब मालूम है? कोलैप्स होना मतलब मालूम है? कोलैप्स करना मतलब क्या? खत्म होना कोई चीज। खत्म होना मतलब कि आपने कभी किसी बिल्डिंग को देखा है, बिल्डिंग खड़ी थी और एकदम भरभरा के गिर पड़ा, वैसे ही अपने शरीर को पहले पूरा ऐसे टाइट 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 टाइट, फिर ढीला छोड़ दो और रिलैक्स हो जाओ, है ना। स्टेप 1 में क्या है? प्रेयर है। स्टेप 2 में क्या है? IRT, इंस्टेंट रिलैक्सेशन टेक्निक, मतलब तुरंत बॉडी को रिलैक्सेशन मिलता है ऐसा करके। ठीक है, एक बार पूरा होने के बाद मैं फिर से रिपीट कर दूंगी। तो इंस्टेंट रिलैक्सेशन टेक्निक में क्या है? पहला प्रेयर किया, प्रेयर करने के बाद, प्रार्थना करने के बाद अपने हाथों को पैरों को नजदीक लाओ और टाइट करना चालू करो। पैर के अंगूठे से लेके सिर तक पूरे शरीर को एकदम टाइट कर लो, लेटे हुए एकदम टाइट 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 टाइट, और फिर रिलैक्स कर दो। ओके, ये करने में आपको कम से कम 10 सेकेंड लगेगा, फिर ढीला छोड़ दो, क्योंकि उससे ज्यादा हम लोग रोक नहीं सकते ना श्वास को। अब उसके बाद स्टेप 2 में बी है, अब इसके बाद ही कंटिन्यू करना है। नाउ स्लोली रेज द लेफ्ट हैंड अबव द हेड along the ground, slowly turn over to the left side, place the head on the left biceps, the right leg on the left leg, the right palm on the right thighs, let the whole body relax, feel entire weight on the body coming down to the ground along the left side of the trunk. Find linear awareness, slowly start coming up to Tadasana. अभी इसमें क्या करना है? आप कभी साइड में लेटे हो क्या? लीनियर अवेयरनेस, लीनियर अवेयरनेस मतलब हम एक तो बैक पे लेटते हैं, एक तो स्टमक पे लेटते हैं, साइड में लेटते हैं, मालूम है? जो साइड में लेटते हैं उसको ही, है ना, तो वो ही समझा रहे हैं कि आपको अब आपको आपके साइड में लेटना है, हाथ को सीधा करके, और पूरे शरीर को एक सीधी लाइन में करना है। ओके,
मतलब आपके लेफ्ट साइड में रेज द लेफ्ट हैंड अबव द हेड अलोंग द ग्राउंड, स्लोली टर्न ओवर द लेफ्ट साइड, आपके लेफ्ट साइड में टर्न हो गए और पूरे शरीर को लेफ्ट साइड में ऐसे साइड में लेट गए हो। साइड में लेटने के बाद ओके फाइन लीनियर अवेयरनेस, तो ये क्या है, अब धीरे धीरे आपको लीनियर मतलब जो साइड में लेटते हैं उसके प्रति सजग हो जाओ कि मैं पूरी तरह से साइड में आ गई हूँ। अब धीरे धीरे आपको क्या करना है, उठ के बैठना है और ताड़ासन में जाना है। क्या करना है, ताड़ासन में जाना है। ताड़ासन करने के लिए कैसे करते हो, लेट ऑल द मूवमेंट स्लो डाउन, लेट द ब्रीदिंग बी डीप, स्लो एंड कंटिन्यूअस, eyes are kept closed, carefully feel the changes in your body as you stand up and reach the vertical position. Feel the flow of blood down the heart, feel the heartbeat and the pulse. Chant Brahmari to generate 3D awareness, feel the whole body resonating, feel the fine massaging effect. Now, अब ताड़ासन, अब यहाँ पे ताड़ासन मतलब वो वाला ताड़ासन नहीं जो हम लोग हाथ ऊपर करके करते हैं। यहाँ पे बताया है कि जो स्टैंडिंग पोजीशन है, आप खड़े हो गए हो, दोनों पैर मिला लिया है और आप खड़े हो, सीधे एकदम खड़े हो, दोनों हाथ आपके बगल में है। अब इस पोजीशन में, इस सिचुएशन में ऐसे बॉडी को करके अब धीरे धीरे आपको क्या करना है, आपकी ब्रीदिंग जो है उसको डीप करना है, लंबा गहरा श्वास लेना है। और ये सब करते हुए जब आप प्रेयर में लेटे थे स्टेप 1 में, तब से आपकी आंखें बंद है, इसको पूरा ध्यान आंखें बंद करके ही करना है। लेटने वाला भी लेट के, जब खड़े होते तभी भी आंखें हो सके तो बंद ही रखना है। इसलिए क्या करना है, ये जब ध्यान करते हैं ना, तो ये ध्यान करने से पहले आपको अच्छी तरह से इसकी पद्धति को समझना है कि पहले ये स्टेप है, ये स्टेप है, क्योंकि ये तो क्या होगा, बीच में हम लोग भूल जाएंगे क्या बोल रहे टीचर, फिर आंख खोल के देखते दूसरे क्या कर रहे हैं, ये प्रॉब्लम होती है। इसीलिए आपको क्या करना है, ये ध्यान की पद्धति को पहले अच्छे से समझना है और उसके बाद ही अभ्यास के लिए जाना है। ओके, आपका प्रैक्टिकल होने वाला है ना, सर ने मुझे बताया था कि आपका हर एक मेडिटेशन का प्रैक्टिकल क्लास भी वो रखने वाले हैं। तो जब भी आप प्रैक्टिकल करोगे ना तो और एकदम अच्छे से समझ में आ जाएगा। वो अभी आपके एग्जाम के लिए जो नोट्स बनाना है वो रख कर लो, ठीक है। अब इसमें क्या करना है, अपनी आंखें बंद रखनी है और अब जो लेटे थे, लेटने के बाद आप जब खड़े हुए हो, उस खड़े हो, लेटने से खड़े होने के पोजीशन में आने तक आपके शरीर में जो जो चेंजेस हो रहे हैं उसको अनुभव करो। अब इसमें क्या अनुभव कर सकते हो, आपका जो ब्लड फ्लो है उसको फील करो, हार्ट बीट को फील करो, पल्स रेट को फील करो, है ना, शरीर में रक्त का जो प्रवाह है उसको फील करो, आपके दिल की धड़कन को फील करो। और इसी पोजीशन में अब आपको क्या करना है, भ्रामरी प्राणायाम करना है। भ्रामरी मालूम है सबको, हमी ब्रीदिंग, भौरे की आवाज निकालते वो आपको करना है ना। उसकी आवाज निकालने से तुरंत हमें स्पंदन होने लगता है ना, वाइब्रेशंस होता है, वो तुरंत हमें पता चलता है, ठीक है। एंड फील द होल बॉडी रेजोनेटिंग, पूरे शरीर में वो स्पंदन फील करो। एंड फील द फाइन मसाजिंग इफेक्ट, और उस जो स्पंदन हो रहा है उससे आपका पूरा इंटरनल बॉडी मसाज हो रहा है। हमारे जो एक एक नसें हैं, हमारे जो मसल्स है ना, मांसपेशियां है, वो सब में मसाज हो रहा है वो भ्रामरी करने से। आपको पता है क्या, भ्रामरी प्राणायाम जो है वो सबसे अच्छा प्राणायाम है आपको रिकवरी के लिए। जब आपका ऑपरेशन होता है ना कोई भी, उसके बाद भ्रामरी प्राणायाम ही करना चाहिए, क्योंकि वो हील करता है आपको ना, जल्दी से क्योर करता है आपको। तो कोई भी ऑपरेशन के बाद और कुछ मत करो, भ्रामरी प्राणायाम करो, ठीक है। तो वैसे ही भ्रामरी प्राणायाम यहाँ पे आपको आपके शरीर के एक एक अंग को मसाज करेगा, ऐसा असर आपके ऊपर हो रहा है, ऐसा अनुभव करो। तो पहला स्टेप क्या था, प्रेयर था, लेट के प्रेयर किया, आंखें बंद किया। दूसरा स्टेप था, आपने क्या किया, इंस्टेंट रिलैक्सेशन, IRT किया, टाइट करके ढीला छोड़ दिया। और उसी में है ना, स्टेप 2 में ही डी है लीनियर अवेयरनेस, मतलब अपने साइड बॉडी की तरफ अपनी सजगता को लेके जाना, उसके प्रति अवेयर होना, ओके। और इसमें ही भ्रामरी करना, शॉर्ट में लिखते जाओ आप, हाँ। अब इसके बाद लीनियर अवेयरनेस के साथ भ्रामरी है। अब इसके बाद है सेंटरिंग,
स्टेप 2 में क्या है? सेंटरिंग। सेंटरिंग मतलब क्या? बीच में, सेंटर, है ना? नाउ slowly lean forward, feel the weight of the entire body on the toes, pointed awareness. अब इसी अपने ताड़ासन में खड़े हो। ताड़ासन मतलब क्या? यहाँ पे ताड़ासन मतलब वो हाथ ऊपर करके नहीं है, ऐसे समस्थिति मालूम है क्या किसी को? मैं दिखाती हूँ, यहाँ से फोटो दिखाती हूँ, एक मिनट, पहले फोटो ही दिखा देती हूँ, फिर आपको समझ में आ जाएगा। ये जो सिर्फ लेफ्ट साइड ही करना है, मतलब लेफ्ट साइड ही, हाँ, लेफ्ट साइड से ही उठ जाना है। राइट साइड में फोटो दिखाते हैं। ये पीपीटी में वो फोटो भी है, देखो। अभी यहाँ पे ना, आपका यहाँ से स्टार्ट किया है हमने IRT, इंस्टेंट रिलैक्सेशन टेक्निक, है ना? ये किया, और सेंटरिंग मतलब खड़े हो गए ताड़ासन में, इसमें ही भ्रामरी किया। फिर बाद में अर्धकटी चक्रासन करना है, राइट हैंड से लेफ्ट हैंड से, फिर से लेट जाना है और QRT करना है, क्विक रिलैक्सेशन टेक्निक। उसके बाद वज्रासन करना है, फिर शशांकासन करना है, फिर उष्ट्रासन करना है, और फिर DRT, डीप रिलैक्सेशन टेक्निक। तो क्या किया हमने? शरीर को ढीला छोड़ा, शवासन में है, फिर आसन किया, फिर शवासन किया, फिर आसन किया, फिर शवासन किया। तो इससे क्या होता है? मन शरीर मन शरीर मन शरीर रिलैक्स होते हैं, फिर लास्ट में हम पूरी तरह से रिलैक्स हो जाते हैं। तो उसका ड्यूरेशन भी दिया है कि ये पहला वाला IRT इंस्टेंट रिलैक्सेशन टेक्निक 1 मिनट करना है ना? QRT 3 मिनट करना है, और DRT डीप रिलैक्सेशन टेक्निक 14 मिनट्स करना है। ठीक है, अभी समझ में आएगा। ये PPT में है, ये डोंट वरी। अभी सेंटरिंग करना था। सेंटरिंग नाउ स्लोली लीन फॉरवर्ड। वो खड़े हैं ताड़ासन में, उसी में क्या करना है? धीरे धीरे आगे झुकना है, मतलब अपने पूरे शरीर का वजन अपने पैर के अंगूठे पे लेना है। शरीर का वजन कहाँ लेना है? पैर के अंगूठे पे लेना है, और पूरे, हाँ, एड़ी पे नहीं लेना है, तो थोड़ा एड़ी ऊपर भी आएगा तो भी चलेगा। फील द वेट ऑफ द इंटायर बॉडी ऑन द टोज। पूरे शरीर का वजन अपने टो पे महसूस करो, लेकिन शरीर कैसे? एकदम सीधा ही है, ताड़ासन की तरह ही है ना? वैसा ही। अब इसको क्या बोलते हैं? पॉइंटेड अवेयरनेस। पॉइंटेड अवेयरनेस मतलब अपने पैर के अंगूठे पे अच्छी तरह से आप बॉडी वेट ले रहे हो एक ही पॉइंट पे, उसको पॉइंटेड अवेयरनेस बोलेंगे। नाउ स्लोली लीन बैकवर्ड। अब धीरे धीरे अपने बॉडी को ना पीछे की तरफ लेके जाना है, मतलब पूरा शरीर का वजन अपने एड़ी के ऊपर डाल देना है, हील के ऊपर डाल देना है ना? फील द बॉडी वेट ऑन द हील्स। अपने पूरे शरीर का वजन अपने एड़ी पे महसूस करो, इसको सरफेस अवेयरनेस बोलेंगे। नाउ कम टू सेंटर। अब बीच में आ जाओ, लीन द राइट। अब अपने शरीर को अपने राइट पैर की तरफ थोड़ा सा लेके जाओ, फिर पूरा बॉडी वेट अपने राइट पैर के ऊपर ले लो, फिर लीनियर अवेयरनेस, फिर वैसे ही लेफ्ट साइड में पूरे बॉडी वेट को ले लो, और फिर बीच में आ जाओ, और सरफेस अवेयरनेस। इससे क्या होगा? अब नाउ द होल बॉडी सेंटर्ड, द होल बॉडी इज इक्वली डिस्ट्रीब्यूटेड थ्रू आउट द सोल्स ऑफ द फीट. Collapse the shoulders, arms hanging free down, smiling face. Feel all the changes taking place throughout the body.
अभी इसमें क्या करना है, मान आप ऐसे खड़े हो, आपने क्या किया, पहले आगे झुक रहे हो, पूरा पैर का वजन अंगूठे पे रखा, फिर उसको महसूस किया, फिर पूरा वजन एड़ी के ऊपर रख दिया ऐसे, है ना। और उसके बाद फिर सेंटर में आ गए, आपके राइट साइड में पूरा वजन, आपका राइट पंजा है ना, उसका जो आउटर भाग है, राइट पंजे का बाहर का हिस्सा है, उसके ऊपर पूरा कर लिया, फिर सेंटर में आ गए, और आपके लेफ्ट पंजा है, उसका जो साइड है फीट का, उसके ऊपर आपने डाल दिया, है ना, फिर सेंटर में आ गए। तो इससे क्या हुआ, अब आपका बॉडी राइट साइड लेफ्ट साइड आगे पीछे कहीं नहीं है, आपका बॉडी पूरी तरह से बीच में रुका हुआ है, तो उसको ही बोलते हैं सेंटर अवेयरनेस। और यहां जाने के बाद फिर बॉडी को पूरा ढीला छोड़ देना है। क्लियर है सबको? नहीं है तो मैं फिर से बताऊंगी। अब उसके बाद करना है स्टेप 3 में स्टैंडिंग आसना। स्टैंडिंग आसना में अर्धकटी चक्रासना। अर्धकटी चक्रासना क्या है? नाउ वी पास ऑन द फर्स्ट सेट ऑफ स्टिमुलेशन एंड रिलैक्सेशन। अर्धकटी चक्रासन में क्या करना है, हमें पहले स्टिमुलेट करना है, फिर रिलैक्स करना है, मतलब पहले आसन करना है, फिर शीतलीकरण करना है, रिलैक्सेशन करना है। नाउ अर्धकटी चक्रासन द हाफ व्हील पोस्चर। ओके, slowly start raising the right arm sideway up, है ना, raise the arm slowly and continuously to horizontal position, enjoy the movement। और ये जो आप प्रोसेस करोगे, यू हैव टू बी वेरी वेरी स्लो, एकदम स्लो करना है, आंखें बंद है, योर आईज आर क्लोज्ड, और धीरे धीरे आराम से एकदम स्लो करके आपको ऊपर लेके जाना है ना, पूरा स्लो करके ऊपर लेके, उसके बाद ही धीरे धीरे आपको साइड में बेंड होना है। जितना स्लो कर सकते हो उतना स्लो आपको करना है। ओके, और आपका राइट हैंड से हो जाएगा तो आपको लेफ्ट हैंड से ऊपर लेना है धीरे धीरे, और उसको साइड में लेके जाना है। ओके, जितना स्लो कर सकते हो उतना स्लो ये आसन करना है आपको, लेकिन आंखें बंद रहेंगी। और आंखें बंद रहेंगी, और आसन करते समय आपको क्या महसूस करना है, आपका ब्लड सर्कुलेशन, रक्त संचार हो रहा है उसको महसूस करो, आपकी हार्ट बीट कैसी है उसको महसूस करो। ठीक है, तो ये सब महसूस करते हुए स्पंदन कौन सा हो रहा है, सेंसेशन बॉडी में क्या हो रहा है उसको महसूस करो। ये महसूस करते हुए आपको ये अर्धकटी चक्रासन करना है। उसके बाद एक क्विक रिलैक्सेशन टेक्निक, उसको कहा जाता है QRT, क्विक रिलैक्सेशन टेक्निक। मतलब now slowly sit down and then lie down in Shavasana from the right side. Let all the movements be slow and continuous. The entire right arm stretch, head on the right biceps, left leg on the right thighs, left palm on the left thighs. The weight getting transferred to the ground from the right side. Beautiful sharp linear awareness. Slowly turn over the muscle of the back, collapsing on the ground. Bring down the right arm along the ground, legs apart, arms apart, palm facing the roof. Assume that most comfortable position. अब आपको क्या करना है, अब आपको लेटना है, क्विक रिलैक्सेशन टेक्निक करना है। लेकिन लेटने के लिए कहाँ से लेटना है आपको, उठने के लिए कहाँ से उठे थे, लेफ्ट साइड में टर्न होके। लेटने के लिए वो क्या बोल रहे, पहले राइट साइड में टर्न हो जाओ, राइट साइड में पूरा लेट जाओ, और आपके साइड बॉडी को पूरा फील करो, लीनियर अवेयरनेस, साइड बॉडी को पूरा फील करो, है ना। ये पूरे शरीर को फील करने के बाद फिर आपको वापस बैक पे लेटना है शवासन में। ओके, और शवासन में लेके हाथों को पैरों को फैला के रिलैक्स करना है। ठीक है, अभी आज यहाँ पे हम लोग रुकते हैं, और पेज नंबर है 3 पेज नंबर। ठीक है, ये कंप्लीट किया है, आगे का हम लोग कल करेंगे। और मैं इसका भी ये भेज रही हूँ, तो ग्रुप कोई बना रहा है कि मैं किसको भेज दूं अभी, ये वाला भी? कौन? पूजा बना रहे थे ना, पूजा? नहीं, पूनम पूनम। हाँ, जिसने भी भेजा है मुझे एक नाम भेज देना, तो मैं, मेरा अभी दूसरा क्लास है, उसके बाद मैं शाम को भेजती हूँ।
तो किसको भेजना है वो मुझे वहां ग्रुप में मुझे मैसेज कर दो, मैं उनको भेज दूंगी, ठीक है? पूनम को भेजा था। चलेगा। फिर आप वो सबको कोऑर्डिनेट कर लेना, सबके मिल जाएगा, ठीक है? चलो, थैंक यू सो मच। गुड थैंक यू नाइट मैडम। एवरीवन। थैंक यू। हाँ, स्वानंद सर है ना? हाँ, मैं होस्ट करती हूँ सर। पूनम मैडम। हाँ बोलो। पूनम मैडम। हाँ बोल रही हूँ मैं, बोलो। आम्ही ये आप समृद्धी दळी बोलतेय. हाँ बोला ना। हा, तुम्ही जेव्हा पहिल्यापासून क्लास अटेंड केला असाल तर आम्हाला प्लीज त्याच्या नोट पाठवा, कारण आम्ही उशिरा जॉईन झालोय ना, लेट मध्ये. हाँ सर टाकतील ग्रुप वरती. हा, हाँ कारण त्याने तेच. अजून टाकलेले नाहीयेत ना, त्याच्यामुळे जर तुमच्याकडे पहिल्यापासूनच्या नोट्स असतील तर तुम्ही जे नवीन आम्ही मेंबर जॉईन झालो त्यांना प्लीज सेंड करा, म्हणजे आम्हालाही अभ्यास करायला बरं पडेल. बर बर ठीक है ठीक है. ओके ओके, थँक्यू. आपण ग्रुप बनवायचा आहे का सगळ्यांनी एखादा? हो, बनव ना, मग बनवा बनवूया ना. आपण एक ग्रुप आणि आपल्या सगळे एकत्र मिळून, म्हणजे आपल्याला कुणाला जर एखादा क्लास अटेंड नाही करता आला तर एकमेकाला नोट्स टाकता येतील. हाँ, नंबर सेंड चैट में कर देते हैं सब। माझा नंबर घेताय का? चैट में डाल देते हैं सब लोग नंबर। सब लोग अपना नंबर चैट में डाल दो, ओके, तो वो सबको ऐड कर कंफर्टेबल हो जाएगा. ठीक आहे. हाँ, मैंने भी भेजा है मेरा। रक्षा जी, आप कहाँ पे रहते हो? मोती नगर, अच्छा, लातूर में मुझे है। लातूर में है आप? हाँ, अभी यहाँ पे कितने लोग बाहर के हैं? लातूर के बाहर के भी है क्या बहुत? हाँ, लातूर के बाहर के भी है। कौन कौन है लातूर के बाहर का? लातूर मैं का कौन है लातूर लातूर में मैं पूनम हूँ, लातूर में रहती हूँ। पूनम है क्या? चलो कभी कहीं मिलेंगे। आप मोती नगर में रहते हो का? मेरे अंकल भी वही रहते हैं मोती नगर में। आप कहाँ, चेन्नई हो ना अर्चना? हाँ, अर्चना कुठे रहते? अच्छा। अर्चना नहीं होते कौन? ये समझ में आ रहा है क्या भारतीय दर्शन? मुझे तो बिल्कुल समझ में नहीं आ रहा। भारतीय दर्शन तत्वज्ञान। हाँ, हाँ, मोटा है और डिफिकल्ट है वो थोड़ा सा। उसका ना कुछ कुछ भी नहीं उसका आ नाम रहा ही मुझे। तत्वज्ञान है ना, इसलिए तो कुछ भी समझ में नहीं आ असाइनमेंट रहा है, फिल सब करके लिखने के कंफ्यूजन लिए। होते जा रहा है, पता नहीं क्या क्या होगा आगे. वो लिखना कहाँ से कुछ समझ में, वो क्या मालूम क्या करना है उसको। आंसर ढूंढना ही मुश्किल है। मैंने तो अभी स्टार्ट ही नहीं किया। और मेरा तो फर्स्ट ईयर है ना, हमको तो कुछ मिला पहले ही नहीं. योगा का कुछ भी पता नहीं है मुझे तो। वो सब दर्शन 10 बार सब पढ़ लिया दर्शन होगा मिस हो मैंने रहे हैं, वो। इसका दर्शन उसका हाँ दर्शन. हाँ हाँ, हो 10 रहा बार है पढ़ा अभी होगा वो फर्स्ट प्रमा ईयर। प्रमाण पढ़ के फिर भूल जाती क्या है वो प्रमा प्रमाण। और जब मैडम वो होता है पढ़ाती शुरू होगी, में थोड़ा। दिमाग वही घूमता है कि ये क्या बोल रही है, क्या समझ में नहीं आ हाँ, रहा है। हो रहा है थोड़ा सही है, वैसे ही सही हो है. रहा है वो। हाँ है वो, बस वो मुझे थोड़ा वो सा समझ में अब नहीं आ रहा है। सब ज्यादा से ज्यादा लातूर से है क्या? मैं कल्पना हाँ, मैं बाहर मैं भी लातूर पुणे के में हूँ. पास ही रहती हूँ, पर अभी पुणे में हूँ। अच्छा। कहाँ हाँ, पे हो मैं भी पहले पुणे में रहती थी। आपका? अच्छा।
अभी लातूर में गए हो? हाँ अब कहाँ लातूर पे आप? इससे पहले आपने क्या राधा किया राधा है आप योगा कहाँ में? पे अभी लातूर में हो राधा? नहीं नहीं, मैं पुणे में हूँ। मैंने पुणे में कुछ नहीं कहाँ पे हो? किया है। वही बोल रही हूँ। मैं पुणे में पुणे पाषाण सूस में रहती हूँ। कहाँ रहते हो आप? पाषाण सूस। आशा का? अच्छा, अभी अभी आए हैं हम पुणे में भी, ज्यादा मुझे नहीं मालूम इधर का कहाँ तो रहते कुछ। हो आप? कहाँ रहते हो हम हाँ, हड़पसर में रहती हूँ मैं। हाँ, ठीक है ठीक है। वो स्टार्टिंग है, पुणे का स्टार्टिंग है वो। हाँ और हाँ, ये नहीं बहुत एंड अच्छा आता अच्छा है। है। मैं बॉम्बे पुणे आपका हाईवे में बहुत दूर रहती होगा हूँ। ना? हाँ हाँ, हाँ, बराबर वही है। तो। शिवाजी नगर के बाद है यूनिवर्सिटी, पुणे यूनिवर्सिटी के बाद बहुत में आता है। दूर है। मेरी ननंद है ना शिवाजी नगर को, उनका मॉडर्न कॉलेज है, वो हर रोज जाती है, यहाँ से हाँ ही हाँ जाती है। हाँ हाँ। हाँ, उससे उसके आगे है और मेरा। बहुत ही दूर है वह, वरना मिलते हम। कभी यहाँ हाँ ना, आए तो बताना। एग्जाम को मिलेंगे ना। हाँ, एग्जाम को मिलेगी। महीना वो एग्जाम। असाइनमेंट जमा कर रहा है, मैंने अभी काउंट किया, सिर्फ 30 डेज है। और एक एक आंसर को 5 पेज 6 पेज लिखना है। हाँ, मतलब बहुत। एक दिन में दो दो तीन मत ले तीन लो, आंसर लिखने हैं। इतना मैं यही टेंशन काउंट। मत ले लो। मैंने सर को फोन किया था आज, राम सर को। उनको बोला कि अच्छा, मैं सर आप नोट्स ठीक तरह से दीजिए। उन्होंने नोट्स जो दिए ना ग्रुप पे, वो उसमें कुछ भी नहीं, ज्यादा संस्कृत ही है उसमें। वो भगवत हाँ, गीता का दिया है, तो समझ उस में नहीं उतना नहीं आ रहा। देने। हाँ, थोड़ा संक्षिप्त में नोट्स दिया ना, तो उससे हम निकाल सकते हैं इसे, या फिर उससे आंसर लिख सकते हैं। अच्छा। वही वो नोट्स से थोड़ा। तो कुछ मतलब ऐसे बेनिफिट नहीं हो रहा इतना। सिर्फ वो हम्म, उनका जो वो वाला नोट्स है, क्या बोलते हैं, जो अभी स्टार्ट नहीं किया इन्होंने, रघुवंशम, थोड़ा बहुत उससे हाँ मेरी हाँ हेल्प हो हाँ जाएगा। हाँ, हाँ, वो तो नहीं रघुवंशम, स्टार्ट किया, उन्होंने नहीं स्टार्ट किया कृष्ण अभी। वो भानु। स्टोरी है ना, वो दिलीप की हाँ स्टोरी है, सर, वो हाँ। दिलीप करना की। वो स्टोरी है, हम्म। राजा दिलीप और करना की तो वो हाँ स्टोरी हाँ। है, इसलिए उन्होंने नहीं किया स्टार्ट। लेकिन हम्म, जो अभी ये फिलोसॉफी का है ना, उसका क्या हो रहा है, सभी जो दर्शक है वो क्या बोल रहे होते, क्या चारवाक दर्शन, हाँ चारवाक हाँ, दर्शन, जो जो 4 बार। दर्शन है, उनमें थोड़ा सा कंफ्यूजन हो सकता है। सर आ मतलब गए। वो समझ में आ रहा है, प्रारंभ करें। लेकिन बहुत मुश्किल हो रहा है। मुझे तो ऐसा लग रहा है कोई मुझे बता दो कैसे कैसे लिखना है। सबकी हालत मुझे भी ऐसी है। सेम, सेम ही है। भाई लिख कर एक बार बता दो कुछ नहीं, हम ना सब बात करके इसका सॉल्यूशन निकाल सकते हैं। ऐसे ही हम चुप बैठेंगे तो शांत बात तो व्हायचे है। सर्वांनी थेरी का लिखे आणि आपण प्रारंभ करायचा का? हो सर, करा. चल चला 3 वेळा ओमचा उच्चार, 1 वेळा गायत्री मंत्राचा उच्चार. ओम